आनंदी वातावरण आहे, माईक सिस्टम चांगली आहे, गाणारे चांगले आहेत, वादक चांगले आहेत, श्रुतीसज्जन मंडळी अजून येत आहेत. कारण का चालू झाल्यावरच येतात लोक, अगोदर कोणी येत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे ऐकणारे काही लोक गायन ज्याला एक आवडतं तो अगोदर येऊन बसतो, त्याला पहिली चाल ऐकायची असते. ज्याला पहिल्या चालीतले मुखडे तुकडे तोडे ऐकायचे असतात ते सुद्धा येऊन बसतात. मग काही लोकांना निरूपण आवडतं, निरूपण चालू झाल्यावर एक 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 काही लोक येतात. काही लोकांना फक्त काल्याचा प्रसाद घ्यायचा असतो, ते ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झाल्यावर येतात. मग आता इथं काय करायचं असतं, तुम्ही आम्ही असं काय होते, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी असं आपणाला 1 तास 1.5 तास बोलायचा प्रयत्न करायचा आहे. माझ्यासोबत आलेले माझे परममित्र श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज ममदाबादकर ते सुद्धा इथं आलेले आहेत माझ्यासोबत. चांगले गातात वाजवतात सुद्धा. हो, आपल्या सप्त्यातील पहिल्या दिवसाचे कीर्तनकार मी पॉम्पलेटवर बघून ओळखलं. आप्पासुद्धा इथं समोर आहेत. सहसा तुमच्याच गावचे आहेत का? बावलगावचे आहेत. तुमच्या गावाला आलतो कीर्तनाला मी, बावलगावला. सहसा कोणते कीर्तनकार कोण्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहत नाहीत. आता उभं राहण्याची त्यांची परिस्थिती नाही, कारण वयच त्यांचं झालेलं आहे. ते कीर्तनाला ते बसलेत, ते माझं भाग्य समजतो. कारण का 2 तट 2 भट 2 हलगटी एका ठिकाणी राहणं शक्य नाही. 2 कीर्तनकार 2 गायक 2 वादक जमच ना. ते बरं आहे 1 वादक आहे म्हणून बरं आहे, नाहीतर त्यांना लई ताप होतो. माईक सिस्टम आलेला, माझ्या चाटीचा आवाज वाढव, माझ्या बेसचा आवाज वाढव, वाढव 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 चांगलं सर्व. कारण इथं जास्त उहापोह करायची गरज नाही. कारण जिथं दादासाहेबांचा फोटो आहे तिथं जास्त सांगू नये, कारण तिथं सर्व सूत्रबद्ध आणि नियमानं चालतं. अन्यथा बाहेर गेल्याच्या नंतर सूचना द्यावी लागते. आता इथं सूचना द्यायची काही गरज नाही. या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात, या आलं तरी या रे लागे. बाबांनो, तुम्हाला जर येऊ वाटेल तर माझ्या मागं या, माझ्या पाठीमागं तुम्ही या. मग कोणाकोणाला बोलवलं? सर्वजण या. कोण कोण या? बाळे, नारी, नर आदी करोनी वेशाही सकळाशी येते आहे अधिकार. ज्याला ज्याला भक्तीची भूक लागलेली आहे, ज्याला ज्याला परमार्थाची भूक लागलेली आहे, त्या सर्वांनी माझ्या पाठीमागं या. हो तुकोबार आहे, तुमच्या पाठीमागं जर आलो तर तुम्हाला पुरून उरलेलं आम्हाला देता का आमचं पोट भरल असं देता? तुकोबाराने सांगितलं, अरे माझ्या एकट्यासाठीच नाही, तुम्ही पुरे 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 म्हणाल तितकं तुम्हाला खायला देईन. कारण तुकोबाराय स्वतः खात होते. काय खात होते? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. मी आनंदाचे लाडू जे खातो तेच लाडू, तोच आनंद, तो सर्व तुम्हाला मी देईन. पण थोडकं देईन का किती देईन? पोटभर देईन. अजून एक सूचना दिली, ऐका. येत असताना गडबड करू नका. कसं या? इथं गडबड जमत नाही. परमार्थामध्ये भक्तीमध्ये गडबड जमत नाही. संसारात तुम्ही किती बी गडबड काढा, तुमच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत तुमची गडबड चालते. एकदा हातपाय थकले आपली गडबड संपते. पण परमार्थामध्ये भक्तीमध्ये यायचं असलं तर हळूहळू 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 चाला. आणि कोणतंही हळूहळूच झालं पाहिजे. कोणतंही कसं झालं पाहिजे? हळूहळूच झालं पाहिजे. गडबड जमत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एखादा जर भुकेलेला असला माणूस आणि त्याला तो पदार्थ कधीही खायला न मिळावं, त्यावेळेस त्याला म्हणतात, अरे सावकाश खा, सावकाश खा. पण त्याचं ते सावकाश खाणं नसतं. त्याचं एकदाच असतं की कधी हे माझ्या घाशातून पोटात जाईल, कधी नाही मिळलं आणि गटमन गिळलं. तसं होऊ नये. न मिळालेलं जर गटमन गिळायचा प्रयत्न करत असेल तर ते तुला पचणार नाही, ध्यानात ठेव. हळूहळू. पण परमार्थामध्ये सध्या गडबड भरपूर चालू आहे. लगेच माळ घालावी, लगेच पाठांतर करावं, लगेच कीर्तनकार व्हावं, लगेच गायक व्हावं, लगेच वादक व्हावं, लगेच फेमस व्हावं. काय व्हावं?
लगेच फेमस व्हावं, लगेच पैसे बी कमवावं, असं झालंय. गडबड जास्त झाली तुम्हा आम्हाला सर्वांना. हो, माणसाला लगेच लगेच फेमस व्हावं असं वाटतं, लगेच आपला पॉम्पलेटवर फोटो यावं असं वाटतं. काम देत नाही. हळूहळू चाला, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे. हा, हळूहळू तुम्ही चला, गडबड करू नका. गडबड करसाल तर नक्कीच पडसाल. गडबड केल्यानं जमत नाही. ठीक आहे महाराज, हळूहळू आम्ही चालू तुमच्या पाठीमागं. अजून एक सूचना दिली, कोणीच कोणाला बोलायचं नाही. काय करायचं नाही? कोणीच कोणाला बोलायचं नाही. का बोलायचं नाही कोणी कोणाला? त्याचे कारण आहेत. तुम्ही जर एकमेकांना जर तुम्ही बोलत बसाल तर तुमचा वेळ वाया जाईल. काय जाईल? तुमचा वेळ वायाला जाईल. आणि जितका वेळ तुम्हाला भेटलाय तितका वेळ तुम्ही तुमच्या वेळेची सूत्रबद्धतेनं त्या वेळेचा तुम्ही फायदा घ्या. आळंदीला असताना 1998 पासून माझे बालमित्र आहेत. आमचे ज्ञानेश्वर माऊली, मृदंगाचार्य तग्याळकर, कलंबरकर, श्रीरामे, त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. मावशी, कीर्तन चालू आहे आपलं, त्यांची उपस्थिती इथं आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. येतानाच त्यांना फोन केला होता मी म्हणले थोडंसं पत्रिका वाटण्याच्या याच्यामध्ये बाहेर गेलो, पण म्हणतात ना, अगदी अंतकरणातला माणूस जर आपल्या गावाच्या जवळ जर आला तर तिथं म्हणून थांबत नाही. ते कसे आले असतील, काय आले असतील मला माहीत नाही, पण आता इथून पुढचं कीर्तन माझं खरंच चांगलं होईल. कारण का, अगदी जवळचा माणूस इथं आला. आणि जवळजवळ 10-12 वर्षाखाली त्यांच्याकडे मुंबईला गेलो होतो कार्यक्रमाला. मला त्यांना ओळखायला थोडा उशीर झाला, पण त्यांनी मला नक्की सांगितलं, बाळू तू कीर्तनाला आलास, तुझं कीर्तन पहिल्यांदा ऐकतोय म्हणले. वादन ऐकले, तुझं गायन ऐकले, पण कीर्तन ऐकतो म्हणले पहिल्यांदा. कुठं तर ते सुद्धा लग्नाला जाणार होते आणि ते थांबले कीर्तनासाठी. हां, मला माहीत नाही मी तुमचं कुठपर्यंत समाधान करू, पण तुमच्या आशीर्वादानं, दादासाहेबाच्या आशीर्वादानं नक्कीच कार्यक्रम चांगला होईल, काय हरकत नाही. कारण आमच्यात एक अशी एक म्हण आहे, दादासाहेबांचे टाळकरी म्हणजे सामान्य टाळकर नाही. दादासाहेब हे सिंह आहेत, सिंह, परमार्थातले सिंह आहेत, आणि आम्ही सिंहाचे छावे आहोत. छावा कधीसुद्धा कशालाच घाबरत नाही. दादासाहेबाच्या फडातले सर्व मंडळी सर्व गुण संपन्न आहेत, काही हरकत नाही. मी काय सांगत होतो, हळूहळू चाला आणि कुणी कोणाला बोलू नका. जर तुम्ही तुमचा वेळ बोलण्यात घालसाल तर तिथं आपणाला नुकसान आहे. पण बोलणं काय असतं हो? त्याचं तसं झालं, याचं असं झालं, त्यानं तसं केलं, यानं असं केलं, त्यानं त्याची निंदा केली, यानं याची निंदा केली, हेच बोलणार आहोत ना? याच्या पलीकडे आपण दुसरं काय बोलणार आहोत सांगा? जितकाही वेळ आपण, बरं माणसाची अशी एक खोड असते, चला चटकन भजन करून घेऊ, काय म्हणतात, चटकन भजन करून घेऊ आणि निवांत जीव, असंच असतंय ना? हां, लटकन कीर्तन उरकू, निवांत जेवण. बरं तुम्ही बघा, ध्यानात ठेवा, गावातला हरिपाठ अर्ध्या तासा 1 तासामध्ये होतो, आणि हरिपाठ झाल्यावर जी मीटिंग बसते तंबाखू चोळत, किती वेळ चालते हो? 12 वाजेपर्यंत चालते. का? अर्धा तास हरिपाठ वाढल्यावर तुझं काय बिघडते? जमत नाही. चटकन भजन करू, निवांत जीव म्हणतात लोक. नाही नाही, निवांत भजन करून चटकन जेवण कर ना, तसं जमत नाही त्याला. चटकन भजन करू, आणि भजन झाल्यावर काही देवधर्माचं बोलतील, काही अभंगावर विवेचन ऐकतील, काहीतरी दृष्टांत ऐकतील, काहीतरी बोलतील, काहीच नाही. कोणाची सोयरीक कसं करायचं आणि जी सोयरीक जमली ती कशी मोडायचं, याच्या पलीकडं दुसरा विचार नाही. शेतकरी असेल, कोणतं बियाणं आणायचं, कोणतं खात आणायचं, कसं वापरायचं, कसं त्याची मशागत करायचं, हेच बघतील, दुसरं काय बोलणार आहेत महाराज? संसारातल्या गोष्टीला सोडून दुसरं काही बोलणार नाहीत माणसं भजन कीर्तन झाल्यावर. म्हणून तुकोबारानं सांगितलंय, कोणीच कोणाला बोलायचं नाही, जरी ते यायचं असेल तर. आणि आम्हाला तुकोबारानं आपली खोड माहिती आहे, कारण आपण तुकोबाराजवळ जरी गेलो तरी आपण देवाविषयी विचारणार नाही. कोणाविषयी विचारू? संसाराविषयीच विचारू आपण. तुकोबारायांना सांगावं लागलं, नका मजपाशी वधू प्रपंचाचे विषयी. तुम्ही माझ्या जवळ जर येत असाल तर फक्त आणि फक्त देवाविषयीच विचारा,
प्रपंचाविषयी मला काही विचारू नका, तुकोबारायांना सांगावं लागलं. म्हणून तुम्ही माझ्यासोबत येत असाल तर हळूहळू या आणि कुणीच काही कोणाला बोलू नका. आणि मेन गोष्ट, घरात जर तुम्ही जेवण करत बसला असाल तर ते सोडून द्या, घरातलं खाऊ नका. तुमच्या घरात आहेत काय रे खायला? तुमच्या घरात काय आहे? घाटे. घाटे कशाला म्हणतात? कन्या असतात, कन्या. कन्या नुसत्याच भगुन्यात अथवा गाडग्यात टाकल्यावर शिजत नाहीत, त्याला काय करावं लागतं? घाटावं लागतं. कन्या कन्या खाऊन कुठं पोट भरतं का? कन्या सोडून द्या, तुम्हाला मी आनंदाचे लाडू खायला घालतो, तुम्ही माझ्याकडे या. तो का म्हणे सांडा घाटे. आणि त्याच्यानं जर तुम्ही पोट भरत असाल तर मग इथे येऊन काय खाचाल तुम्ही? होय, लग्नाला जाताना माणूस घरातून जेवून जातो का बरं? आयर करावं लागते तिथं, कमीत कमी लाजकाज 500 तर आयर करावं लागते. बरं 500चं नाही जेवण आला तर मग तो लग्नाला कसा काय गेला? होय, बरोबर आहे ना? लग्नाला जायचं असलं तर घरात नाश्ताच करून जातो माणूस, पोटभर जेवण करून जात नाही. तर तुम्ही संसारातल्या जेवणानं जर तुम्ही पोट भरत असाल, संसारामध्ये जर तुम्ही कन्या खात असाल तर मग इथे येऊन तुम्हाला काय मिळणार आहे? याचा अर्थ असाच, आपलं हृदय हे संसारातल्या काही विकारानं, संसारातल्या गोष्टीनं तुम्ही न भरता परमार्थात आल्याच्या नंतर, भक्तीमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही फक्त आणि फक्त भगवत विषयी विचारानंच आपलं हृदय भरा, भगवत विषयी विचारानंच आपलं पोट भरून घ्या. याच्यापेक्षा दुसरा आशय या अभंगामध्ये नाही असं मला वाटतं. अभंगाचा भावार्थ संपला. कारण का? आमच्या काकासाहेबांनी, तुम्हाला काकासाहेब माहिती आहेत, भामदासजी काका कुमटेकर, त्यांनी सांगितलेलं आहे की अभंग एकदा कीर्तनाला घेतला तो पूर्ण त्याचा भावार्थ सांगावा, जसा जमेल तसा सांगावा. भले कीर्तनकार वेडा असो, पण आमच्यामध्ये वेड्या कीर्तनकारला सुद्धा तितकाच सन्मान मिळतो. तुम्हाला जर ते बघावं असं वाटत असेल तर कार्तिक वारीला हजेरीचे कीर्तनकार असतात. तिथं हजेरी देत असताना अगदी 15-20 मिनिटाचे कीर्तन दे. सुरुवातीच्या कीर्तनकाराला जितका सन्मान तितकाच शेवटपर्यंत कीर्तनकाराला तितकाच सन्मान. तो देवाविषयी बोलतोय ना, त्याला बोलू द्या. कोणताही माणूस सर्वगुण संपन्न नसतो, कोणताही कीर्तनकार सर्वगुण संपन्न नसतो. पण आता असं झाले, नेमकं कीर्तनाला येत असताना काही लोकांचं असं ठरलं की कीर्तनकाराच्या चुका काढायच्या. काय काढायचं? कीर्तनकाराच्या चुका काढायच्या. मान्य आहे, कीर्तनकाराची चूक काढावीच, कारण चूक सांगितल्याशिवाय त्याच्यामध्ये त्याची सुधारणा होत नाही. पण ती चूक एकांतात काढत जा. कुठं? जरा कीर्तन झाल्यावर बसल्यावर, महाराज तुम्ही असं सांगायला नव्हतं पाहिजे, महाराज तुमचं इथं प्रमाण चुकलं, ते तुम्ही सुधारून घ्या, काय हरकत नाही. तसं जर सांगितलं ना, नक्की त्याच्या आयुष्यामध्ये तो त्याच्या अभ्यासामध्ये सुधारणा करून घेईल. सांगावं पण तसं. ही समाजाची जबाबदारी आहे आणि आपली चूक सुधारणं ही कीर्तनकाराची जबाबदारी आहे. सुधारली पाहिजे. आणि चूक कळून सुद्धा मी तसंच मानणार जर म्हणत असेल, गिनगिन जूते खाय. मग त्याच्यामध्ये त्याला तेलुगू म्हणते आ विषयाనికి दानकी मिनहिंपू लेदू असं म्हणतात तेलुगूमध्ये. म्हणजे आता चुकीला माफी नाही, आता टोला बसणार असं. तर आजच्या दिवशी फक्त भगवान परमात्म्याचंच चरित्र वर्णन करावं, श्रीकृष्ण परमात्म्याचं. बाकी कोणाचं चरित्र वर्णन करू नये असा दंडक आहे आपल्या संप्रदायाचा. काकासाहेबांनी सांगितलं होतं की अभंगाचा पूर्ण भावार्थ सांगितला पाहिजे. जर नाही सांगितला तर अभंग सुद्धा शाप देतो. अभंग का शाप देतो? आता बऱ्याच ठिकाणी असं, आता अभ्यासू कीर्तन करायचं तसं असतं हो, पहिल्याच चरणावर बोलायचं आणि बाकीचे 3 चरण बघू पुढच्या वर्षी. मग पुढच्या वर्षी जर 3 चरणाचं बोलायचं असेल तर अभंग पूर्ण का घेतला? पहिलंच चरण घ्यायला पाहिजे होतं, असा विषय आहे. तर तसं न करता पूर्ण अभंगाचा पहिला भावार्थ झाला पाहिजे आणि मगच नंतर पुढच्या विषयाला हात घालायचा. तर आजच्या दिवशी भगवंताचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. पण ते चरित्र कोणतं वर्णन करायचं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे,
केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचंच उच्चारण करायचं, दुसरं चरित्र वर्णन करायचं. झालं काय? पृथ्वीवरती अधर्म मातला, पृथ्वीवरती दान धर्म यज्ञ याग सर्व काही बंद पडले, सर्व अनाचार वाढला, पाप वाढलं, पृथ्वीला त्याचं ओझं झालं. पृथ्वीनं गोमातेचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तो ये सांगत असे. ब्रह्मदेवा, पृथ्वीवरती कीर्तन भजन बंद पडलं हो, पुण्य करणारे माणसं कमी झाले आणि पापाचा भार जास्त झाला. मला सोसवेना भार मज आता, पृथ्वी मातेनं सांगितलं मला आता भार सहन होईना. मग काय करायचं? ब्रह्मदेव आणि पृथ्वी माता दोघेही भगवान महाविष्णूकडे गेले. कुठे गेले? क्षीरसागरामध्ये गेले. तिथं गेले आणि देव शय्येवरती झोपलेले होते. त्यावेळेस भगवंताची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, आनंद घना विनाशा. भगवंताची स्तुती केली. बोला काय न केलं? पृथ्वी माता म्हणली देवा, बाप लोकाला मानना, लोक बापाला मानना, पती पत्नीमध्ये रोज भांडणं होत आहेत. हो, दान धर्म बंद पडलं, यज्ञ यागादी कर्तू बंद पडल्या, कुणीही कुणाला मान सन्मान देना, मोठ्या माणसाची लोक इज्जत करणार. काय करू? माझ्यावर सोसवेना भार, मला हा भार सहन होत नाही. जिकडं बघेल तिकडं पाप 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 पापच झाले. कलियुगामध्ये सुद्धा तेच आहे. ऐसे रंक झाले कली, ऐसे धर्म झाले कली, पुण्य रंक पाप बळी. कलियुगामध्ये सुद्धा तेच चाललंय. पण आपल्यासाठी कलियुग चांगला आहे. का चांगला आहे? कलियुगा माझी करावे कीर्तन. देवाची जर भेट व्हावी असं वाटत असेल तर कलियुगामध्ये कीर्तनच करावं, बाकी काहीच करू नये. पण कीर्तन लोकाला आवडणार, नर्तन लोकाला आवडतंय. काय आवडते? नर्तन. इथं जर डान्स प्रोग्राम असता आता सध्या ह्या टायमाला, एवढेच असते का लोक? होय, सांगा की, लय लोक राहिले असते. पृथ्वी माता म्हणली देवा, पापाचं वजन मला सहन होईना. देवानं हमी दिली, काळजी करू नको, मी तुझा भार उतरवतो. मग सर्वांना अवताराचं नियोजन लावलं भगवान परमात्म्यानं. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती धर्माचा क्षय होतो, अधर्म माततो, त्यावेळेस भगवान परमात्मा हमी देतो. काय म्हणून? यदा यदा हि धर्मस्य, स्वर बंद पडला तो, ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्माचं हनन करण्यासाठी भगवान परमात्मा धर्माला हानी येते, त्या त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. काय धंदा? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. दुर्जनाचा संहार करणं आणि त्याचे जे भक्त आहेत त्या भक्ताचं रक्षण करणं. भगवान परमात्म्याने हमी दिली, भिवू नको, मी आहे.
मी अवतार धारण करतो आणि धर्माचं रक्षण करतो. त्यावेळेस सर्वांना, सर्व ऋषीमुनींना, सर्वांना भगवान परमात्म्यानं आज्ञा दिली. काय म्हणून? लक्ष्मी मातेला सांगितलं, तुम्ही जावे कौंडण्यपुरा. गोकुळामध्ये तुमचं काही काम नाही, तुम्ही कौंडण्यपुरामध्ये जाऊन तिथं अवतार घ्या. बघू पुढं तुमच्या लग्नाच्या टायमाला तुमचा आमचा संबंध त्यावेळेस येईल. आणि झालं काय? शेषाप्रती बोली लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेषाप्रती म्हणजे भगवान शेषाला, संकर्षण भगवानाला प्रभू म्हणतात चला आता अवतार घेऊ. ते म्हणले मी येत नाही. काय येत नाही? काय झालं? म्हणले तुमच्यासोबत जर आम्ही आलो तर आम्हाला पोटभर खायला मिळत नाही, डोळा भरून झोप मिळत नाही आणि आम्हाला तुमची सेवा करावी लागते. ते म्हणले या गेल्या अवतारामध्ये तुम्हाला जे कष्ट झाले, या अवतारात ते कष्ट तुम्हाला मी देत नाही, कारण आता तुम्ही वडील व्हा, मी तुमचा धाकटा भाऊ होतो. बाबा तू आता वडील हो. गेल्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये मी तुझा वडील भाऊ झालो होतो, तू लक्ष्मण झाला होतास, पण आता या अवतारामध्ये तू बळीभद्र हो, तू मोठा हो, मी तुझा धाकटा भाऊ, तुझ्या आज्ञाचं पालन मी करतो. असं प्रभूंनी हमी दिल्याच्या नंतर काही लोकांना मोठेपणा दिलं ना तर ते काम चांगलं करतात, मान्य करतात. हां ठीक आहे, काय हरकत नाही. अवताराची वेळ ठरली आणि इकडं काय झालं? कंस स्वतःच्या बापाला सिंहासनावरून खाली उतरून उग्रसेनाला जेलमध्ये टाकला आणि स्वतः सिंहासनावर बसला. त्याच्या बहिणीची सख्खी बहीण नव्हती, ती बहिणीचं लग्न केलं वसुदेवाबरोबर आणि शोभायात्रा काढली. त्या शोभायात्रेचं नाव तुमच्याकडे काय आहे? वरात म्हणा की वरात. वरात वरात कोणाची निघते तुमच्याकडे? वरात कोणाची काढतात? पती पत्नीची वरात काढतात. कधी काढतात? लग्न झाल्या दिवशीच का दुसऱ्या दिवशी? ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी पती पत्नीची वरात काढतात. शोभायात्रा निघाली आणि काय झालं? आकाशवाणी झाली. आकाशवाणीत काय सांगितलं? ए कंसा, काय वरात काढतो येड्या? अरे जिची वरात काढतोयस, जिच्या शोभायात्रेमध्ये तू स्वतः तिच्या गाडीचा ड्रायव्हर झालायस, तिच्या पोटाला जन्मणारा 8वा तुला मारणार आहे. त्याचा मेंदू गुडघ्यात होता, खाली उतरलं बी, हात धरून वडलं बी, डोक्याची केस धरले बी, तलवार काढली बी आणि मारायला गेला. मारायला गेल्याच्या नंतर हात तो धरिला वसुदेवानं हात धरला आणि म्हणले ए काय गडा, गड्यासारखं गडी आणि बाईला मारतो. बरं आता हिच्यावर तुझा काय अधिकार आहे का? अक्षदा पडेपर्यंत तुझी बहीण होती, आता माझी धर्मपत्नी आहे. धर्मपत्नीचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. मारू नको. तुला काय पाहिजे? आमच्या पोटाला आलेला 8वा मारणार ना तुला. मग एक काम कर, आम्हाला जेलमध्ये टाक. जेवढे जन्मतील तेवढे तुला आणून देतो. जेलमध्ये टाकलं बहिणीला. कोणाला? बहिणीला. आता तवा लाडकी नव्हती, त्याची फक्त बहीण होती. तवा लाडकी बहीण नव्हती, आता लाडक्या बहिणी झाल्या. बहिणी आता लाडक्या झाल्या. का हो, याच्या अगोदर लाडक्या नव्हत्या का? होत्या की लाडक्या. काही गोष्टीला थोडंसं मार्केट येण्यासाठी एखादा नवीन शब्द पाहिजे, हो, तरच त्याला मार्केट येतं, नाही तर येत नाही. आता सध्या तुम्हाला मार्केट नाही. तुम्ही बघा, जेवढे कीर्तनकार पुरुष आहेत तेवढेच कीर्तनकार महिला सुद्धा झालेत. आता झालं नाहीत का? हां, मार्केट त्यांना जास्त आहे. राष्ट्रपती तेच, बस फ्री त्यांनाच. महाराष्ट्रात आहे का नाही बस फ्री? तेलंगणात आहे बाबा, अर्ध तिकीट आहे, मग 50-50 आहे, तरी बी 1500 मिळतात ना त्यांना महिन्याला, काय हरकत नाही. हो, लाडक्या बहिणीला त्यानं जेलमध्ये टाकलं. जी बहीण दरवर्षी हे बांधत होती, राखी बांधत होती, जेलमध्ये टाकलं. पहिला मुलगा जन्माला, कंसा बोलवलं, बघितलं. किती बी जर दुष्ट असला, किती जरी अधर्मी असला, राक्षस प्रवृत्ती किती जरी असली तरी लहान मुलाला बघितल्यावर थोडंसं मन बदलतं त्याचं. कशाला मारायचं याला? लहान बाळाला सोडून दिलं. 6 सोडले. किती? 6 सोडले. नारद महर्षीचं आगमन झालं. काय नारदा, तोपर्यंत पहिलं जे जन्मलं होतं ते मोठं झालं होतं, असं झालं होतं व्यवस्थित. म्हणजे काय नारदा,
व्यवस्थित बाबा. तेलुगूमध्ये अल्लुड म्हणतात, मे नल्लुडू. काय म्हणतात? मी लल्लुडू. अल्लुड म्हणजे जावाई असं आहे. जावयांबरोबर, बहिणीच्या लेकरांबरोबर, भाच्याबरोबर भरपूर तुझी मजा चालली म्हणले. म्हणलं काय करावं म्हणले, आता आपल्या तर स्वतःला नाहीत, मग आता बहिणीची तर लेकरं सही, काय हरकत नाही. नारद महर्षी म्हणले कशाला ठेवलाय म्हणले, ये लवकर मारून टाक. काय महाराज, जीवेला काय हाडफीड? वारकरी माणसं, भजन करणारे माणसं लेकरं मारा म्हणून सांगावं तुम्ही? नारदाला उपदेश करत होता कंस. येडा का खुळा, 8 माणसं उभा केले, इकडून मोज, इकडचा 8वा येईल, इकडून मोज, इकडचा 8वा येईल, मधले 4 बाजूला काढ, इकडे 2-2 घाल, पुन्हा इकडून मोज, कोणता बी 8वा येते. महाराज पटवून द्यायला नारद महर्षीच. हा, पटवून द्यायला नारद महर्षी. नारद महर्षीने पटवून दिलं. नारद महर्षी कशासाठी आले होते? याच्या जवळ काही पुण्य शिल्लक होतं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको, बाळाला कुण्याही ठेवू नको, सर्व बाळ. मागचा पुढचा विचार केला नाही महाराज. 6ही मारले दुराचारी, त्या दुराचारानं 6च्या 6 मुलं मारले. 7वा गर्भ देवकी मातेनं धारण केला आणि योग मायेला सांगून म्हणले हा 7वा गर्भ इथून काढायचा आणि रोहिणीच्या गर्भात घालायचा. रोहिणी कुठं होती? नंदराजाच्या घरामध्ये. त्यावेळेस काही लोकांनी विचार असा केला, पती कुठं आहे? जेलमध्ये, आणि पत्नी गर्भवती झाली, अशी कशी झाली? काही लोक निंदा करू लागले. आचरणहीन झाली म्हणले रोहिणी. त्यावेळेस आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं कुणी सुद्धा संशय घ्यायचा नाही, हा गर्भ वसुदेवाचाच गर्भ आहे. त्यावेळेस लोक निंदा करायची काही सोडत नाहीत. त्यावेळेस पुन्हा आणि आकाशवाणी झाली, जो जो निंदा करेल रोहिणीची त्याच्या तोंडात किडे पडतील. काय म्हणले? किडे पडतील म्हणजे त्याच्या तोंडात. तरीही निंदा करणाऱ्याला जमलं नाही, निंदा करावंच वाटलं, पडले किडे तोंडात. पुन्हा देवाची स्तुती केली. म्हणले कोणी सुद्धा संशय घ्यायचा नाही, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. वसुदेवाची ही पहिली पत्नी होती रोहिणी माता. त्याच्यानंतर सर्वांना खात्री पटली की हा गर्भ कोणाचा. काही सुपीक डोक्याचे लोक असा प्रश्न घेतील की तिथला गर्भ काढून या गर्भामध्ये कसं घातला? महाराज ही देवाची करणी आहे. कोणाची करणी आहे? तुमच्याकडं लिव्हर ट्रान्सलेशन होत नाही का? होत आहे ना? हार्ट ट्रान्सलेशन मध्ये याचं हृदय काढून दुसऱ्याच्या हृदयामध्ये तुम्ही घालत नाही का? तुम्ही या गोष्टी सायन्स मध्ये मान्य करता, देवाची गोष्ट तुम्ही मान्य का करणार नाही? तुम्हाला मान्य करावंच लागेल, खांड खाऊन मान्य करावं लागेल. हा विषय झाला. 8वा गर्भ देवकी मातेनं धारण केला आणि त्या गर्भामध्ये पूर्ण दिवस भरले. तिथी जवळ आली. भगवान परमात्मा ज्या वेळेस अवतार धारण करायचा होता ती तिथी कोणती होती? वसुनाम तिथी. वार होता बुधवार. शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात, रात्री मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावरती भगवान परमात्म्याने 8 वर्षाची मूर्ती घेऊन वसुदेव देवकीच्या समोर उभा राहिले आणि सांगितलं, बाबा मला तुम्हाला काही सांगायचं आहे. देवकी माता म्हणली, अरे जन्मल्या 8 वर्षाचं पोरग झालं. 8 वर्षाचं पोरग का झालं? त्याची काही कारण आहेत. आणि जन्मल्या जर पोरग बोललं, समजा जन्मल्या तर काय म्हणतात? माझ्या पोटाला भूत आलं का? काय म्हणते? जन्मल्या तुमच्याकडे कोणी लेकर बोलतात का? फक्त ट्याव म्हणून रडतील पण बोलणार नाहीत. 8 वर्षाच्या मुलाला व्यवस्थित बोलता येतं. मी लहान होतो पण हे माझं पहिलं बोलणं ऐका. काय बोलणं सांगितलं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला ठेवी माझा
फक्त ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन जा. म्हणली नंदाच्या घराला जाणं सोपं आहे का? पायात बेड्या आहेत, हातात बेड्या आहेत, जायचं कसं? बरं ठीक आहे, बाहेर रक्षक भट आहेत, रक्षक पाळ आहेत बाहेर, ते कसे आहेत? नागिव्या तलवारी घेऊन उभे आहेत. फक्त त्यांना भनक जरी लागली लगेच शिरच्छेद करणारे ते अगदी भयंकर असे रक्षक भट बाहेर आहेत. जायचं कसं? बरं अंधार पडलेला आहे. बाबाला भगवान परमात्म्याने सांगितलं, मनसे असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. त्या सर्वांना मी मोहिनी टाकलेले आहेत, ते झोपे गेलेले आहेत. मग कसं करायचं? हातातले बेड्या, पायातले संकट, ते काय करायचं? उचलीला कमळापती पायेची बंधने गळती. भगवान परमात्म्याला उचलल्या पायाची बंधने. त्याच्या अगोदर आई म्हणली, एकदा मला दूध पाजू दे, तुला माझं वात्सल्य प्रेम निर्माण झाले, एकदा तरी दूध पाजू दे. आईची इच्छा भगवंतानं पूर्ण केली. आणि भगवंताला, कृष्ण परमात्म्याला, अजून नाव नाही ठेवलं बरं, आपण म्हणतो कृष्ण परमात्म्याला वसुदेवानं मिठी मारली. काय मारली? मिठी मारली. महाराज, लोकांना श्रीकृष्ण परमात्म्याचं फक्त खोड्याचं चरित्रच सांगावं, ऐकावं असं वाटतं. पण ध्यानात ठेवा, देव जरी असला तरी देवाला सुद्धा दुःख चुकलं नाही. कोण्या बापाला वाटतं हो, कोण्या आई वडिलाला वाटतं? जन्मल्या बरं ठीक आहे, एक तरी शिल्लक आहे का? जाऊ द्या, एक गेला तरी दुसऱ्याचं तोंड बघून राहावं म्हणून. आपली परिस्थिती काय? जेलमध्ये आहोत, पारतंत्र्यात आहे. जेलमध्ये आपणाला भूक लागल्या जीव घालतात का? चहा प्याव वाटल्या चहा देतात का? जेलमध्ये कसं असतंय जाऊन बघा एकदा. आपल्याला तर काय अनुभव नाही हो जेलमध्ये जाणं. कंसाची जेल होती महाराज. स्वतःच्या बहिणीला जो जेलमध्ये टाकतो, बापाला का टाकणार नाही? बापाला तर अगोदर जेलमध्ये टाकलं तो उग्रसेनाला. अरे परात्पर परब्रह्म माझ्या उदरी जन्माला आलाय, कवटाळलं भगवंताला. त्यावेळेस रडत देवकी माता सांगत होती, काय म्हणून? सोडा मिठी, लपवा जगजेठी. दुष्ट आहे हो माझा भाऊ, दुष्ट आहे. माझ्या भावाच्या कानावर ही गोष्ट पडायच्या अगोदर तुम्ही मिठी सोडा आणि याला लपवा. कारण का? जनी कंसासी कळील, आत्तापर्यंत माझे 6 बाळ त्या दुराचारानं मारलेत आणि हा सुद्धा, या बाळाला सुद्धा मारेल, माझ्या बाळासी मारेल. भगवान परमात्म्याची मिठी सोडली, टोपलीत घेतली, डोक्यावर घेतली, त्या कारागृहातून बाहेर पडले. काय? मंद पडे पाऊस. जिकडं बघेल तिकडं आनंदी वातावरण होतं. हलकेसे ढग आले होते, मंद पाऊस पडत होता. आता त्यावेळेस पावसाला अक्कलच नाही असं शेष भगवान म्हणले. का म्हणले? अरे आत्ता जन्मलेल्या लेकराला पावसात भिजल्यावर त्याला सर्दी होणार नाही का? माझ्या देवाला सर्दी होऊ नये, माझ्या देवाला थंड लागू नये, माझा देव भिजू नये म्हणून वरी छाया करी शेष. शेष परमात्म्याने आपल्या 1000 फड्याची छत्री करून भगवंताला पावसापासून त्यांचं रक्षण केलं. यमुना नदी आली. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. पाऊस काळाचे दिवस होते. यमुना नदीला वाटलं योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसी. अनेक योगी जपी तपी नाना प्रकारचे साधना करून सुद्धा त्याच्या ध्यानात येणार नाही. अनायासे भगवान परमात्मा माझ्या जवळ आलाय, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. पूर चढला अचाट, पूर भयंकर चढ, माझे वडील अनाहतपणी या पुरात वाहून जातील म्हणून त्यासी लाविला अंगुष्ट. भोपळा चिरल्याच्या नंतर 2 भाग भोपळाचे जसे होतात तसे यमुना नदीनं वाट दिली, पलीकडे गेली. गोकुळामध्ये तिथं माया जन्मलेले होते, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. तिथं भगवंताला ठेवलं आणि मायेला घेऊन परत कारागृहात आले. यथाविधी जसं होतं तसं झालं. रक्षक भट उठले, सैनिक उठले, दरवाजे लावले गेले, कुलप लावले गेले. ऑटोमॅटिकच हातामध्ये बेड्या, पायामध्ये संखेळ आले. आल्याच्या नंतर आता आलेली माया गप बसली नाही. रडे माया करे आकांत. स्वर का बंद होते मला कळना. नामा म्हणे उठती दूत. असं कंटिन्यू थोडं चालू राहू द्या. मला थोडं स्वरात बोलायची सवय आहे आणि आपसूर झालं की मलाच बरं वाटणार, मलाच बरं वाटणार. नामा म्हणे उठती दूत, नाम धरायचं प्रमाण आहे. दूत उठले, कंसाकडे गेले. कंसा तुझा शत्रू जन्मालाय. पळत आलं ते, त्याला झोप लागत नव्हती. पळत आला, पाय धरला. आईचं दूध पित होती माया. दादा मार नको रे, दादा मार नको रे, पोरगी आहे रे दादा, पोरगी आहे रे दादा. तेव्हापासून पुरीला मारू नये ही तवापासूनची पद्धत.
मारू नये म्हणून सांगायची, दादा मारू नको रे, पोरगी आहे रे, बरं राहणार रे, स्त्री हत्या बरं राहणार रे, त्यातल्या त्यात बाल हत्या बरं नाही रे दादा, मारू नको रे. पोरगी राहू दे, पोरग राहू दे, अजून काय राहू दे, मला ठेवायचं नाही. पाय धरलं, गरगर फिरवलं, आपटून मारणार, तेवढ्यात निसटली, वरी गेली. अरे तू मला काय मारतो, तुझ्या लागे वाधी, तुझ्या लागे वाधी, तुझ्या लागे वाधी, तुझं लागे वादे, तुझं लागे, टाळ वाजवा, टाळ वाजवा. तुझं लागे वाधी, वादे, तुझं लागे वादे, हा बोला बोला बोला, टाळ वाजवा. माझा आधी उपजला, माझ्या आधी बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण नंदा घरी, उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी, तुझं लागे वादी, तुझं लागे वादी. ए कंसा, तू मला काय मारणार आहे? वरी आकाशात जाऊन अष्टभुजा देवीची महामायाची तिनं रूप घेतलं आणि म्हणली, तू मला काय मारतो रे? मी भल्या भल्याच्या जवळ नाही आली. तुका म्हणे माया ब्रह्मादिका नये आया, ब्रह्मादिकाला सुद्धा मी न कळणारी तू मला काय मारतो? कंसाला धगडच बसलं, भरलं बरं, दडकी भरली कंसाला. मी मारणार, मी मारणार, काही झाले तरी मी मारणार. 8-10 दिवस झाले, जेवण करणं, पाणी पिणं, काही नाही, काही नाही, काही नाही. झोप बी लागना त्याला. पाणी प्यावं तर पाण्यात देव दिसू लागला, शत्रू दिसू लागला. जेवण करावं तर ताटात दिसू लागला. बहीण आली, बहीण कोण आली? लाडकी बहीण. लाडकी बहीण आली. लाडकी बहीण म्हणली, का झालं दादा, का रडलास, का एवढा खंत करतोस? म्हणली, बहीण काय सांगू तुला ताई, मला मारणारा जन्मलाय, तुला मारणारा जन्मलाय. कुठं आहे काय माहिती, कुठं आहे? बरं, तुला मारणारा आत्ताच जन्मलाय की तो मोठं व्हावं, त्यानं सर्व प्रकारच्या युद्धकला शिकाव्या, तो तुझ्या समोर येऊन उभा राहावा, मग तुझं युद्ध व्हावं. त्याला लई मोठा काळ लागतोय, तुला माहित नाही. ती कसला आहे? ती कपट नाटक सूत्रधारी आहे. ते लहानपणापासूनच मारायला शिकले. ते सोपं हवं. मग कसं कर म्हणतेस? त्याला मारू का मी? लगे निघाली. जात असताना स्थानामध्ये विष भरली, अनेक लहान मुलाला मारली. यशोदा मातेच्या घरात गेली. आता विवरण सांगायला आपल्याला टाइम बी नाही, आणि ते सांगण्यामध्ये लय लांब लचक होते. बरं, तुम्ही 3 वाजेपर्यंत मला टाइम दिलाय, पण मला तेवढा टाइम नाही. हो, यशोदेच्या घरात गेली, दारात गेली आणि त्यानं नसलेला संबंध जोडला. बघ बाई, पोरग झाल्याच्या संभ्रमामध्ये, काय आनंदामध्ये तू आहेस, घरच्या जवळच्या पाहुण्या रावळ्याला विसरलीस. मी तुझी मोठी बहीण होती का नव्हती कुणाला माहिती. मोठी बहीण बसायला पाठ दिली, प्यायला ताक दिली, दूध दिली, व्यवस्थित पाहुणचार झाला. आण तुझ्या लेकराला. यशोदा माता म्हणली, आत्ताच आंघोळ घालून झोपिलो पाळण्यात. देव पाळण्यात म्हणला, पहिलं गिराईक आहे, सोडू नये. लगे रडाय चालू केलं. बघ, खोटं बी बोललालीस, दिष्ट होती म्हणते का, माझी लई नजर चांगली आहे म्हणली. आता राक्षसिनीची नजर चांगली असते का? राक्षसिनीची नजर चांगली नसती. घेऊन ये म्हणली. लेकराला आणली, देवाला बघितली, समाधी लागली महाराज. कुणाला? पुतनेला. ही पुतना कोण होती माहिती आहे का? बळीराजाची बहीण होती. बळीराजाची बहीण, तुम्हाला सांगतो, बळीराजाची बहीण होती. आणि ज्या वेळेस वामन अवतारामध्ये बळीराजाच्या समोर भगवान परमात्म्यानं 3 पावलं जमीन मागितली, त्यावेळेस याचं रूप बघितली. काय दिसायला देखणार रे, काय गोड आहे रे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हो, रवी शशी काळा लोपलिया, इतका सुंदर. त्या बळीराजाच्या बहिणीला वाटलं, देवाबद्दल तिला वात्सल्य प्रेम निर्माण झालं आणि आपल्या छातीचं दूध पादवावं असं तिला वाटलं. या अवतारात जमना माय, पुढच्या अवतारात बघू म्हणले. भगवंतानं आशीर्वाद दिला. आणि ज्या वेळेस 3 पावलं घेतल्याच्या नंतर 2 पावलामध्ये पूर्ण ब्रह्मांड व्यापलं. 3रं पाऊल बळीराजाच्या, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बळीराजाला पाताळात ज्या वेळेस घातलं,
त्यावेळेस म्हणला माझ्या भावाला कडकडा दाता खावलेली थवा, माझ्या भावाला पातळात तुडवून घालतास, तुला दूध नाही रे, तुला विष पाजवते म्हणली. मी काय म्हणली, ही इच्छा सुद्धा पुढच्या जन्मात तुझी पूर्ण करतो. मग तीच बहीण बळीराजाची या जन्मामध्ये झाली पुतना. दूध पाजाय चालू केली, वात्सल्य प्रेम निर्माण झालं. देवाला महाराज देव चांगली इच्छा पूर्ण करतो आणि वाईट इच्छा सुद्धा पूर्ण करतो. देव डोळे झाकले. देव का डोळे झाकले असेल त्याचं काय कारण आहे. बाबा भगवान महादेवा, मी या गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलोय. आल्या आल्या आईच्या दुधाच्या नंतर मला विष कशाला, हे विष तुम्हाला पिऊन सवय, तुम्ही घ्या. मग ते जे विष आहे ते भगवान परमात्म्यानं महादेवाकडं पाठवलं. राहिलेलं दूध आपण पीत असताना रक्त ओढत होता, पंचप्राण ओढत होता. त्यावेळेस पुतना म्हणत होती आता सोड. देव म्हणला एकदा मी धरले की सोडत नाही, मी कुणाच्या वाटाला जात नाही, आलं की सोडत नाही. तिनं स्वतः आपलं रूप धारण केलं, भले मोठे रूप. असं काही ठिकाणी सांगितलं जातं की तिचा एक हात 16 योजन लांब होता म्हणे. किती? 16 योजन लांब म्हणलं तर 16 चोक 64 किलोमीटर. 1 योजन म्हणजे 4 किलोमीटर. 16 चोक 64 किलोमीटर एवढा त्याचा एक हात होता म्हण. कोणाचा? बाळू महाराजाचा, पुतनेचा. हो, एवढी भयंकर मोठी होती पुतना. मेल्याच्या नंतर तिच्या शरीराचा अंत्यविधी करण्यात आला. मग एवढं मोठं शरीर कसं जाळले असतील? अनेक महिने लागले म्हण तिचं शरीर जाळायला. रोज एक पार्ट जाळायचा, एक हात एक दिवस. काय ना, तिला हात तोडायचं, बाजूनं लाकडं लावायचं, द्यायचं फुकून. मग लोक म्हणले वास नायक आला. भगवान परमात्म्याचं श्रीमुख जिच्या शरीराला लागलंय तिचा वास येत नाही. नंतर महाबळ भट आला. महाबळ भटाची फजिती झाली. कशी झाली? विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, त्याची फजिती केली. जानवे तुटले, पंचांग फाटले, दोतर गळाले ढोंगणाचे. भगवान परमात्म्यानं पाळण्यात असतानाच अनेक राक्षसांचा वध केला. काग बग रीट अवघे मारेले बाळपणी. हो, काग बग रीट मारेले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. भगवान परमात्म्याला पाळण्यात घालण्यात आलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं कृष्ण म्हणून नाव ठेवलं. बलिरामाचं मोठ्या भावाचं बलिभद्र असं नाव ठेवण्यात आलं. आणि हे नाव ठेवण्याची पद्धत कुणाची आहे? तुमच्यात नाव कोण ठेवते? कोण नाव ठेवते? मायबाप का आत्या? नाव कोण ठेवते? आत्याच ना. आत्यानं नाव ठेवायला अधिकार नाहीच. आत्याला नाव ठेवावं आपल्या कुलगुरूनं, नाव ठेवावं आपल्या पुरोहित्यानं. पुरोहित म्हणजे आपण आपल्या कुळामध्ये ज्यांना कुलगुरू म्हणतो त्यांच्याकडून व्यवस्थित नाव ठेवून घ्यावं. आत्या काय बी नाव ठेवील. होय, चिंटू, बंटू, लड्डू, काय बी नावं ठेवले. हे तसले काही नावं कामाचे नाही. देवाधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये जे नाव आहे ते नाव ठेवले पाहिजे. महाराज लेकरांना नाव ठेवण्यात आलं. देवाचा पाळणा घातला, देवाच्या घुगऱ्या खाल्ल्या. हो, गोकुळामध्ये आनंद महाराज. कृष्ण गोकुळी जन्मला, पण दुष्टाचल काप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे. गोकुळामध्ये आनंद म्हणजे आनंदच होता. कारण का? त्या गोकुळामध्ये दैन्याला आणि दारिद्र्याला अजिबात सार नव्हता. दैन्य दारिद्र्यास त्रास आला, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला, घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी येऊन राहिली. गोकुळामध्ये दैन्याला आणि दारिद्र्याला त्रास आला. भगवान परमात्मा म्हणले पाळण्यात किती दिवस राहायचं? देवाला खाली झोपवण्यात आलं. देव पालतं पडले. काय झाले? देव पालतं पडले. पालतं पडल्याच्या नंतर आई म्हणली, काय म्हणली? पालतं पडलं माझं लेकरू म्हणून 1 लाख गायी यशोदा मातेनं दान दिली होती. किती? 1 लाख गायी. आणि नुसत्या गायी नाही दिल्या, त्या गायीच्या शिंगाला सोनं, चारी पायाला सोन्याची घुंगरं, गळ्यात सोन्याची चैन, असं अलंकारित गायी 1 लाख गायी दान केल्या. मग तेवढी श्रीमंत होती का? होती. ज्याच्या घरामध्ये 9 लाख गायी आहेत त्याला नंद असं म्हणतात. काय म्हणतात? नंद. आणि ही नंदपत्नी होती. आता काय कमी होतं महाराज तिथं? 1 लाख गायी देऊन दिल्या. देव पोट वडू लागले. पोट वडत रांगू लागले. कसं रांगू लागले? रांगत असताना देवाच्या डोक्याला जावळाची वेणी होती म्हणे. रांगू लागला अंगणी माथा जावळाची वेणी. रांगत असताना कसं रांगला? तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील सये, गवळण दसवंती पै सांगे. रांगत असताना पहिली लीला चालू केली. रांगत रंगने चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी,
बांधिते चरणी देती गाराने यशोदे साजनी. काही प्रमाण मला टाळावं लागेल, कारण अजून आपणाला गावामध्ये खोड्या करायच्या आहे, त्या नंतर वनात जायचं आहे, वनात गेल्यावर बी मुरली वाजवायचं आहे, मुरली वाजवून पुन्हा काला करायचा आहे. त्याच्याकरता तुम्हाला बी भूक लागली असेल, मला आत्ता लागली, आल्या आल्या खाऊ वाटलं नाही मला. तुकाराम बुवा म्हणले काय खाताव का? नाही मी नाश्ता करून आलो म्हणलो, पण आता माझ्या पोटात बी कावळे काव काव करायला लागले. त्याच्याकरता कीर्तन करायला भूक लागली, कीर्तन लवकर सुटतंय. बरोबर आहे ना? कीर्तन करायला भूक लागली, कीर्तन करायला लवकर सुटतंय कीर्तन. भगवान परमात्मा रांगत होते. रांगत असताना देव चोरून लोणी खात होते. एक दिवशी एका डेऱ्यासमोर देव गेले आणि डेऱ्यात उडी मारली. डेऱ्यात उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर यशोदा मातेनं ज्या डेऱ्यामध्ये रोज मंथन करत होत्या त्याच्यामध्ये दही घातलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं. मंथन करत असताना किती वेळ मंथन केल्यानं लोणी येतं हे त्यांना अंदाज होता. बघितलं तर लोणीच येईना, बघितलं तर लोणीच येईना. पण मंथन करत नाही का? मंथन करत होती. मंथन कसं करत होती? घुम घुम करती, घुम घुम करती, डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंद छंद डुलती. आनंदानं घुम घुम करणाऱ्या त्या डेऱ्याच्या त्या नादामध्ये छंदानं गवळणी डोलत होत्या. डोलत असताना लोणी काही येईना. आत्याबाई घरात होत्या. आत्याबाई लोणी येईना, काय करू? शिळं पाणी घाल. काय म्हणल्या? कालचं शिळं पाणी घाल. आता शिळं पाणी कसं असतंय? तुम्ही आम्ही शिळंच पाणी पिवला रोज, फिल्टरचं पाणी, बाटलीतलं पाणी. हे नवीन पाणी येते आपल्याला प्यायला? शिळं पाणी, शिळं पाणी, शिळं पाणी घाल. तरी बी लोणी येईना. ऊन घालिते, शिळं पाणी घालते. मग गरम पाणी घाल म्हणले. गरम पाणी घातल्यावर बी लोणी येईना. सासूबाई म्हणली काय तर झालं असल, वज झालं असेल, लोणी बुडात असेल बघ. आता लोणी वज होतं वे? लोणी हलकच असते. जरी वजनदार असलं, हातात घेतल्यावर वज जरी दिसलं तर लोणी हलकच असते. हात घातली, हात घातल्या देवाची जावळ लागली. वरी धरून वरून वडून बघितल्यानंतर त्याचं रूप बघितले महाराज. कसं रूप आहे ते? सावळे परब्रह्म आवडे या जीवा. भगवंताचं सावळं रूप तेलुगूमध्ये काय म्हणतात माहिती आहे का त्या रूपाला? सामनलपू. काय म्हणतात? सामनलपू. आणि त्या सावळ्या रूपावर ताकाचे ते ठिपके देवाचं ते रूप बघितली यशोदा मातेला समाधी लागली. आई डोक्याचं माझं जावळ दुखा लागले ग, सोड मला जावळ, सोड आणि मला खाली उतरव. अरे काय तुला वेड लागलं का? डेऱ्यात का जाऊन बसला तू? काय सांगू तुला, मी हळूहळू इथं आलो, या डेऱ्यात काय आहे म्हणून वाकून बघितलो, मागून कोणीतरी मला धक्का दिला, डेऱ्यात पडलो. हे बघ तुला लोणी खायचं असेल तर मला मागीत जा, डेऱ्यापाशी जाऊ नको बरं. जुने डेरे होते, मोठे मोठे डेरे होते. हो, रवी बी अशी मोठी होती. आणि त्यावेळेसच्या महिलांमध्ये सुद्धा ताकद होती. तेवढ्या मोठ्या डेऱ्यामध्ये 9 लाख गाईचं दही दूध तर होत नसेल, पण कमीत कमी घरात तरी खाण्यापुरतं तेवढं दही करण्यासाठी मोठा डेरा लागणारच. हा म्हणले मागू नको, मला मागत जा, डेऱ्यापाशी जाऊ नको. ठीक आहे म्हणले. मग देवानं उंबरठा ओलाडला. उंबरठा ओलाडल्या म्हणला देव तोपर्यंत किती वर्षाचा झाला? 5 वर्षाचा झाला. किती? कीर्तनात लवकरच 5 वर्षाचा होतो, जास्त वेळ लागत नाही. 5 वर्षाचा देव झाला. आणि गल्लीमध्ये असे मुलं लहान लहान जमा केले. कोण कोण होते? पेंद्या, वाकड्या, खुज्या, बोबड्या, सुदाम्या, हे समदे पोरं गोळा केले. आणि पोराला म्हणले चला आपण खेळ करू. आता खेळायला म्हणलं तर पोरं जरा खेळलं तर लगे पोरांना दम येऊ लागला. अरे तुमचे मायबाप तुम्हाला खाऊ घालणार? म्हणले खाऊ घालतात. काय खाऊ घालतात? घरी ताकाचे सरोवर. आमच्या घरामध्ये ताकाचं सरोवर आहे म्हणले, ताकाचं तळ आहे म्हणले. तळ किती बी प्या ताक. मारे ताक पिलं ना कुठं तर अंगात ताकद येते का रे? दही दूध तुपलोनी देईच नात म्हणले. दही दूध तुपलोने समजा बाजारला जाते म्हणले. कुठं? मथुरेला. समजात मोठा बाजार मथुरेला. शहर होतं मथुरा. मथुरेमध्ये सर्व माल जातो आणि आम्हाला खायला घरात काय मिळत नाही. मग काय करायचं? काय नाही, चला माझ्या घरी. भगवान परमात्म्यानं सर्वांना घरी बोलवलं. मोठी पंगत बसली. आई माझे सवंगडी आले, त्यांना खाऊ घाल. दुसऱ्याच्या लेकराला खाऊ घालण्यासाठी सुद्धा आईचं अंतःकरण मोठं राहते, मोठं लागते. बरोबर आहे होय माऊली? तुमची 2 मुलं आणि दुसऱ्याचे 4 मुलं जर आत्ताच्या उन्हात जर खेळत असतील तर तुम्ही काय म्हणता लेकराला? उन्हात खेळू नका र, घरात मारा. काय म्हणता तुम्ही? मर जरी म्हणलात तरी घरात मारा. म्हण पिंट्या माझ्या बरोबर खेळायला ये, त्याला तिकडं मरू दे, त्याला तिकडं मरू दे, पण तू सावलीत ये.
म्हणजे लोक आपुलियाचा कळवळा आपुलियाचा कळवळा अनिका बाळावरी नाही. अनिका बाळावर नाही. आपल्या लेकराला जो कळवाळा येतो तो दुसऱ्याच्या लेकरावर आपण कळवाळा येत नाही. पण यशोदा माता 1-1.5 महिना रोज प्रत्येक पोरावाला खडी साखर मिक्स करून एवढा मोठा लोण्याचा गोळा देत होती खायला. यशोदा बी म्हणले आता मी तर किती दिवस घालू रे कृष्णा, आता नको बरं माय, उद्यापासून या लेकरावाला आपल्या घरात आणू नको. मग कृष्ण म्हणला पोरावाला सांग, हे बोरू उद्यापासून आमच्या घरातली पंगत बंद, आज इथं सप्ताह संपला. आता उद्या कुठं आहे, जवळ आहे कुठं, बाबालगावला आहे चालू, हो आहे की, आता इथं संपलं की तिथं जावं आता. हां सप्त्यामधली पंक्ती चांगल्या राहतात. सप्त्यात खाल्ल्याच्या नंतर घरात गेले की माणसाला घरातली भाजी बी गोड लागना, गोड लागत नाही. अरे पोरं आजपासून माझ्या घरामध्ये पंक्ती बंद. मग कृष्णा आता खायाची चव लागली, आता कसं रे, कसं नाही, चोरी करा, चोरी करा, चोरी केल्यावर मारतात, मार बी खाओ. लोणी खायला गोड वाटतं तर चोरी बी खाओ, चोरी करावं. लोणी खायला गोड वाटतंय तर मार बी खाओ. मग कसं करायचं, कसं चोरी करायचं, मी सांगतो म्हणले चोरी करायचं. कसं कसं करायचं, घ्या रे सामग्री चोखट, खडे सराटे काट्या नेट. चांगली सामग्री म्हणले, खडे घ्या, सराटे घ्या, काटे घ्या. कसे कसे काटे घ्या, लांब काटे घ्या म्हणले, सरळ अशा काटे घ्या. हो खडे घ्या, सराटे घ्या. सराटे म्हणजे ते तेलुगूमध्ये मराठीमध्ये काय म्हणतात, गाडव काटा, गाडव काटा. ते कसं बी टाका, एक काटा उभंच राहते वरी. ते गावात तशी माणसं राहतात काही, सबका आडा मेरा खडा, काय म्हणतात, कोणाचंच ऐकणार नाहीत. समजे कोणी काय काय बोलणार तर माझी एक गोष्ट का होणं ऐकली पाहिजे. बरोबर आहे ना महाराज, माझी एक गोष्ट ऐकलीच पाहिजे असं म्हणतात. तसे काटे घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या. म्हणले देवा चोरी करायला बरच्या, भाला, चाकू, ढाल असे घेऊन जाताना आम्ही ऐकले, पण हे काय करायचंय, अरे आपणाला मर्डर करायचंय का, आपणाला दही दूध तूप लोणी चोरी करायचंय, ते खायचंय. मग भगवान परमात्मा म्हणले याचा उपयोग कसा करायचा. पोराने विचारलं देवाला, सांगतो तुम्हाला काय करायचं. खडे, आपण जे खडे घेतो, आपण अंधारात गेल्याच्या नंतर आपल्यापाशी मोबाईल नसतो, स्मार्टफोन नसतो, टार्च नसते. खडे सवे अपसवे खडे फेकायचे. जिकडं खन मलल समजायचं तिकडं काय नाही, जिकडं भद झालं तिकडं समजायचं इकडं काहीतरी भरून आहे, तिकडं जायचं, तिथं खायचं. माती काय करायचं, आपण खात असताना गुणानं खातो वे. पंक्तीला बसल्या बसल्या बोला पुंडलिक म्हणतो का नाही, धाले मग पोट केला गड्याने बोभाट. पोट भरल्या भरल्या पोरं ग बसत नाहीत, हो पोट घुरदळा करतात. आपला घुरदळा ऐकून, आपलं गडबड ऐकून जर ती गवळण जर आपल्याला धरायला आली, हातात असलेले काटे तिच्या वाटेत टाकायचं, पायातले काटे काढून घेत बसले पर आपण पळून जायचं. मग ही माती काय करायचं, माती तिच्या तोंडात टाकायचं, डोळ्यात टाकायचं. चप्पल घालून आली तरी काटे नाही म्हणणार तिला, माती डोळ्यात टाकायचं. मग तिनं चष्मा घालून आली तर आता ती येईल तर नाही तर तिकडे जाईल तर, पण याचा असाच उपयोग करायचा. मग काठी कशाला, अरे शिंके जर उंच असतील, आपण बारके बारके पोरं, आपला हात तिथपर्यंत जात नाही, खालून त्याला भोग पाडायचं, हो आणि प्यायचं. त्याचं एक प्रमाण आहे. देवानं दोघा तिघावर वरी उभा राहून एका गाडग्याला भोग पाडलं देवानं, आणि उंजळीनं पीत होता देव. मग देव खालच्या लोकांना सांगितलं, एक काम करा रे, तुम्ही या हातावर काही जण व्हा आणि या हातावर काही जण व्हा. काय येडाय म्हणले देवा, तुझं उष्ट आम्ही प्यायचं. अरे तुम्ही प्या तरी प्या, तुम्ही प्या तर प्या. या उच्चिष्टामध्ये काय रुची आहे तुम्ही घेऊन तर बघा. न म्हणे उच्चिष्टत्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे वाहती त्या धारा, घ्या रे दोही त्या कोपरा. असं प्यायचं म्हणले. नियम ठरला. आज कोणाच्या घरी जायचं. एक पोरग म्हणला आपल्या घरी माल भरपूर आहे, तुझ्या घरी आहे का, असलं तर घेऊन जा आम्हाला. आपल्या घरामध्ये माल भरपूर आहे, आज आपल्या घरात जायचं. प्रत्येक पोरग आपापल्या घरामध्ये काय काय कुठं कुठं आहे ऍड्रेस सर्वांना व्यवस्थित सांगत होते. आणि गावामध्ये एकच लोल्ली, एकच घोरदळा, काय म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. सर्व पोरं मिळून सर्व पोरांना जवळ घेऊन नंदाचं पोरग आमच्या पोरावाला वेड लावला आणि त्याला चोरी करायची सवय आमच्या पोरांना लावली. चोरून खाऊ लागले पोरं, चोरून खाऊ लागले. मग काही गवळीने म्हणल्या, हे पोरं जर प्रत्येकाच्या घरामध्ये चोरून जर खात असतील तर काम करू, आपण सर्वांचा माल एकाच घरात ठेवू, सर्वांचा माल एका घरात ठेवू म्हणले. सर्वांनी एका घरात ठेवले. त्या घराला खिडकी नाही, एकच दरवाजा, एकच दरवाजा असलेल्या घरात ठेवले. बाहेरून हे भलं मोठं कुलूप लावलं, कुलपाची चावी पदराला खवली. म्हणले आज बसू वाट बघत. देव म्हणले माल कुठं आहे, आज कोणाच्या घरात आहे. म्हणले देवा सर्वांनी सौर गवळीने गुट केले, म्हणले एका घरात माल ठेवलाय,
आपणाला जायचं कसं, तुम्ही काय करायचं आहे, मी आहे ना सोबत, माझ्या मागे या म्हणले. देवाने सर्वांना घेऊन गेलं आणि त्या घराला होतं स्वप्न. स्वप्न म्हणतात तुम्ही, स्वप्न ज्याच्यातून उजेड पडतो ते स्वप्न होतं. म्हणले सर्वांनी डोळे झाका. सर्व पोरांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून उघडल्या सर्व पोरं आत आहेत घरामध्ये. पोटभर खाल्ले. मग त्याच्यामध्ये पोटभर खाल्ल्याच्या नंतर देवा पोट भरले, आता जाऊत बाहेर जाऊत म्हणले झाका डोळे. पेंद्या म्हणला येताना बी डोळे झाक म्हणले, जाताना बी डोळे झाक म्हणले. ही जर मंत्र आपल्याला कळाला, आपण सेपरेट पार्टी काढू, 4 पोरं संगत घेऊ आणि आपापला कार्यक्रम करू. पेंद्यानकर डोळे असे अर्धे उघडे ठेवून असं सांदीतून बघत होता. महाराज देवाला काही जरी असेल तर ते स्वच्छ लागते. बरं तुम्ही भक्ती करा, खरीच लागते, स्वच्छ लागते. आणि डुप्लिकेट पानं जो आहे बरोबर ओळखतो तो. तुम्ही आपण किती बी झाकून करायचा कार्यक्रम करा, त्याला नक्कीच कळतं. सर्व पोरं बाहेर गेले आणि सोबण्यात अडकले. हे खुरदाळा झाल्या गवलीने म्हणले काढ कुलूप कसं लावलेस की काय, की तुझं कुलूप थंड राहू दे. कसं केले की काय, की पोरं मध्ये गेले. समजा उद्या नेऊन मार्केटला विकायचा माल समजा पोराने खाऊन टाकली. म्हणली मध्ये गेलं तर काय, तवती पालती दुधाने, समदे दुधाने पालती होते. आणि नुसते काही पालते नव्हते, जे रिकामे झाले होते ते फोडून टाकले होते, पोराने फोडून टाकले होते. कोण आलं गो, तळपायाची आग मस्तकाला गवळणी गरम झाल्या होत्या महाराज. त्याच्यामध्ये कोण कोण होत्या, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. हो, कोण सुना होत्या, कोण लेके होत्या, कोण स्वतंत्र बायका होत्या. तळपायाची आग मस्तकाला गेली. 1.5 महिना झाला घरातला चोर सापडणार. बघा कुठे गेला तो. इकडं तिकडं बघितल्यावर सोबण्यात एक लटकत होतं. सापडला ग बाई. ह्या बघ घेत आहे म्हणले. हे लांब काट्या घेऊन महाराज जेव्हा मार दे चाल म्हणले. मार जेव्हा दिला पेंद्याला, काळं निळं झालं पेंद्या कमरपासून खाली. कमळ कृष्ण म्हणला, पेंद्या म्हणला रे कृष्णा. कुठे गेला रे कृष्णा. कृष्णा धाव रे लवकरी, कृष्णा धाव रे लवकरी. संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. कृष्णा धाव, कृष्णा धाव. लय मारलेल्या कृष्णा, लय मारलेल्या कृष्णा. माझे पाय खाली माझेच आहेत का नाही असं वाटाले. लय मारलेत. काळं निळं करून सोडलं होतं महाराज. हो, माणसानं 100 गड्याचा मार खावा करून, पण बायचा मार खावा. लय बंगळ मारतात ते. तुम्हाला वाटतंय काय आदिशक्ती. हो, मार खाताना हे भला मोठा माणूस आम्ही बघितलं मारताना कसं मारतात. एक चोर निरा नदीवर आंघोळ करायला तो आषाढी वारीमध्ये. हो, आमच्या हल्ल्याच्या निवर्ती महाराज. झालं काय, निवर्ती महाराजाचं आमचं थोडंसं जरा विनोद झाला होता. पाऊस पडला होता आणि खाली नदीत उतरताना पाय घसरला आणि आमचं महाराज पडलं खाली. पडल्यावर आम्ही हसलो. बरं आता पडलेल्या माणसाला उठवल्याच्या नंतर त्याला बरं वाटतं का हसल्यावर बरं वाटतं? त्याला आम्ही हसलो. त्याला त्याचा राग होता. ही राग आता आमच्यावर तर काढायची ताकद नव्हती गड्याची. मग त्याच्यात काय झालं, तिथं एक चोर सापडला. त्या चोराचा आणि याचा काहीच संबंध नव्हता महाराज. तिथं जाऊन जे मारायला चालू केलं माणसाला बद 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 मारलं. पण ते चोर बी असं निडर होतं, सांड असलेलं होतं ते. त्याला काहीच वाटणं. लय मारलं निवरती महाराज. जेवढा राग होता आणि मारत मारत आमच्याकडे बघत हसत मारत होतं. लय मारलं त्याला. तरी बी त्या चोराला काय वाटलं नाही. नंतर बाया जमल्यावर बायाच्या मारानं बूम मारलं तेव्हा. हो, लय मंगळ मारत असतात बाया. त्यांच्या नादाला लागू नये कोणी. जे मार दिला बायाने महाराज त्या पेंद्याला, काय सांगू तुम्हाला. कृष्णा धाव म्हणल्यावर त्याची दया आली देवाला. हा कसं आहे, डोळे झाकतोस कसं करतोस. डोळे असं झाकलं, काळं निळं दिसू लागलं. बाहेर काढलं देवाला. लबाडी माझ्याजवळ जमत नाही पेंद्या, ध्यानात ठेव. संसारात किती बी लबाडी कर, पण देवाजवळ लबाडी अजिबात जमणार नाही. हो, गावामध्ये अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण परमात्मा करत होता. करत असताना अनेक गवळणी मिळून यशोदेच्या घरामध्ये येत होत्या. गाराने सांगत होत्या. ते गाराने कसे सांगत होत्या भजन झाल्यावर बघू. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 बोला पुंडली हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल पुंडली हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 अनेक गवळणी यशोदा मातेकडे येऊन भगवान परमात्म्याविषयी कृष्णाविषयी काही गोष्टी सांगू लागल्या. काय काय सांगू लागल्या? अवघा मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. येऊन काय म्हणल्या? हे ग बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा तान्हा कुटवर सोसू धिंगाणा. बाई किती धिंगाणा करते तुझं पोरग, नकर त्याला सांग काहीतरी. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे तुझ्या कृष्णाला सांग, अगं गोकुळात राहा म्हणतीस का मला गोकुळ सोडून जा म्हणतीस? काय बोलले तुम्ही? माझ्या कृष्णाबद्दल तुम्ही बोलता. काय केलं माझ्या कृष्णानं? काय केलं तुझ्या कृष्णानं सांगू तुला. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन टाकाचा डेरा, फोडीला सैरा तयावरी. परवा आमच्या घरात आला, दारात म्हातार माणूस झोपलं होतं. ताकाचं डेर, हे भलं मोठं डेरा होता, डेरा घेतला आणि म्हाताराच्या डोक्यात फोडला. बरं म्हातारा जाऊन ताकदवान होतं म्हणून बरं आहे, म्हणून गेला असतं. त्यावेळेस दुसरी गवळण म्हणली, परवा काय केलं माहिती का तुला? सोमवारचा दिवस, डोक्यावर स्नान करून मी सडा समर्जन करून घरापुढं रांगोळी काढत होते. रांगोळी अष्टदळ रांगोळी मी काढत होते घरासमोर. येऊन बाजूला येऊन उभा राहिला. रांगोळी पूर्ण होईपर्यंत हळद कुंकू टाकेपर्यंत गप बसला. मी घरात जायचं बघितलं रे बघितलं, चड्डी खाली केलं, मुतलं केलं त्या रांगोळीवर. आणि मी त्याला विचारले, का रे अक्कल फिक्कल देवानं काय दिले का नाही तुला? काय म्हणत होती? देवालाच म्हणत होती, अक्कल फिक्कल देवानं काय दिले का नाही? का बरं काय झालं? अरे मी अष्टदळ नावाची रांगोळी माझ्या दारात काढल्यावर तुझं काय झालं याच्यावर लघुशंका करतोस तू. का बरं तुझं काय झालं? अरे तुझ्या घरासमोर तुझी माय काढल्यावर तिथं जाऊन काढ की, तिथं जाऊन मुत की, तिथं हिथं करा. ते म्हणलं तुझ्या बापाचं घर आहे काही? कृष्ण काय म्हणा, देन तोंडावर तुझ्या बापाचेही घर असं बोलते तुझं बरोबर. काय गुन्हा तुझ्या पोराला शिकवलीस तू? असलं बोलतात का कुठं? परवा माझी एक दुसरी गवळण पुढं आली. परवा माझ्या घरामध्ये नवीन सून आली आहे, नवीन सून आली आहे. मी घरात नव्हते, बाजूच्या घराला गेले होते. घरात आला, सुनाला दाब देतो, हे नाव काय तुझं? नाव सांगितलं तिनं. नाव सांगितल्यावर घरात लोणी आहे का नाही? लोणी म्हणजे हाय, पाटलाचं पोरग आहे, आता काय म्हणावं. लोणी आहे की, घेऊन ये. शिक्यावरलं लोणी काढलं, त्याच्या पुढं ठेवलं, पोटभर खाल्लं. आणि मला बाहेरून येताना बघितलं ह्यानं, कोण? कृष्णानं. आणि थोडी उरलेली लोणी त्या गाडग्याच्या तळातली काढलं आणि माझ्या सोन्याच्या तोंडाला लावलं. आता ती लोणी पुसल्या पुसल्या असं किती बी जर कपड्यानं पुसलं तर लोणी जाते बाई, जाईना. आणि मला काय म्हणते, बघ 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 12 लाख होंडा घेऊन तुझ्या घरात आली, येड केली तुझ्या पोराला. आणि कसली सवय लावल्यास तुझ्या सोनाला? चुरून लोणी खावलेल्या माझ्या समोर. लावी सासा सुना भांडणे, सासूचं माझं जंग भांडणं, सुनाचं माझं. दोघ जण केस धरून मारून घेतला आम्ही. आणि बाजूला दरवाजा थोबरून हसलाले.
असलं गवळ असलं पोरग आहे तुझं. यशोदेला पसंत पडलं नाही. बाई काय तर बोलायला हो तुम्ही, तुमच्या बोलण्याला काहीतरी 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 आहे का, काहीतरी तथ्य आहे का तुमच्या बोलण्याला. बगर ईडीचं मुसळ बोलल्याने बोलणे बाई, माहित आहे बगर ईडीचं मुसळ कशाला म्हणतात. ज्या तुमच्या बोलण्याला बुडबी नाही ना शेंडा नाही असलं बोल तुम्ही बोलणे माय बरं आहे ना. माझ्या लेकरावर तुम्ही आळ घ्यायच्या अगोदर माझं लेकूर कसं आहे माहित आहे. बाळ सगुना गुणाचे ताने ग, बाळ सगुना गुणाचे ताने, बाळ सगुना गुणाचे ताने ग, बाळ सगुना गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ दिसते गोजिरवाने. काय धागा धागा राणे ग गोकुळाच्या नारी, काय धागा धागा राणे ग गोकुळाच्या नारी. यशोदेनं कोणाचं नाव घेतलं नाही. गोकुळच्या बाया तुम्ही माझ्या सगुण गुणाच्या तान्या लेकरावर तुम्ही एवढा आळ घेता आणि काय त्याच्या कारणे सांगता. अगे तुम्हाला मी प्रेमानं सांगलेले हो, माझा कृष्ण एकटाच आहे माय, याला दुसरा जोडाच नाही. आणि येडा आहे माझा कृष्ण. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही एक काम करा, तुम्ही याची संगत सोडा गे, तुम्ही याच्या संगतीलाच येऊ नका. माझ्या कृष्णाच्या संगतीला तुम्ही येऊ नका. तुम्ही सवय लावला ना याला, तुम्ही सवय लावला ना. महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी अनेक गोपिका काही ना काही निमित्त करून यशोदाच्या घरी यायच्या. कोण साखर संपले म्हणून येत होतं, कोण तेल संपले म्हणून येत होतं, कोण विरजन संपले म्हणून येत होतं. काहीतरी निमित्त करावं, कृष्णाच्या जवळ यावं, त्याला बस्त्याच्या जवळ बसावं, त्याला बघावं, त्याला आंजरावं, त्याला गोंजरावं. एवढं माझं लहान माझं गोंडस चांगलं लेकरू असं करून यशोदा त्या कृष्ण परमात्म्याला जवळ घेतली. किती गोड आहे रे माझं बाळ, किती गोड आहे. आणि जवळ एक काय म्हणतात त्याला, कुंची होती. कुंची माहिती आहे ना, कुंची तुमच्याकडे आहे ना. कुंचे बुडाले आता का आहेत अजून तुमच्या भागात असतील. ते कुंच्या म्हाताऱ्यात माणसं शिवतात. कुंची त्याला पांघरत होती, पांघरून त्याचं नवल करत होती यशोदा माता. कसं नवल करत होती. माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे, 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 माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे. पांघरू घालते कुचडे, पांघरू घालते कुचडे, पांघरू घालते कुचडे कुचडे कुचडे, पांघरू घालते कुचडे कुचडे, माझे अछुडे माझे अछुडे माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे गराद रुपडे. आपल्या लहान मुलाला तयार करून मेकअप करून त्या मुलासमोर आई ज्या वेळेस बसते त्यावेळेस त्या मुलाला काय नावानं बोलेल आहे काय सांगता येत नाही. अछुडे बछुडे छकुडे. बछडं कशाला म्हणतात. बछड गाईच्या वासराला बछडं म्हणतात.
आई महाराज, आईच्या प्रेमाला तोड नाही हो. आईसारखं प्रेम अख्ख्या जगात कोणी करत नाही. आणि देवाला सुद्धा आईचीच माया देऊन संत महात्मे बोलतात. आईचं नाव दिलं तर देव सुद्धा आपल्याला आईसारखं प्रेम करतो. तू माऊली हुनी मायाळ. देव कसा आहे? आईपेक्षा सुद्धा मायाळ आहे. हा, आछड बछड म्हणून माझं लेकरू एवढं चांगलं असताना तुम्ही त्याला नाना प्रकारच्या त्याच्या खोड्या तुम्ही सांगता, नाना प्रकारची निंदा करता. हे बघा बाई, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माझ्या घराला येत जाऊ नका, बंद करा. यशोदा काय म्हणली? माझ्या लेकराच्या नादाला तुम्ही येऊच नका, लागूच नका, काय गरज नाही. आणि तुम्ही कशा हो? तुम्ही ढालग जाओ. कशा हो तुम्ही? तुम्ही डालगा जाओ. तुम्ही 12 घरच्या 12 येऊच नका माझ्या घरला. आजपासून माझ्या घरला यायचं बंद. काय गवळणी म्हणले, अगे कशाला बोलायला उग? असलं जर काय बोलला तर मग पुन्हा आपल्याला देवाचं दर्शन होणार नाही. देवाचं दर्शन होणार नाही. हा, देवाचं दर्शन होणार नाही म्हणून काही जणांनी गोळणीनं आपलं आता बोलणं बंद केल्या. मग त्याच्यात एक होती बी खमंग. त्याचे ते खमंग, हे बघा तुम्हाला भीती वाटत असेल त्या यशोदेची, मी भेणार नव. हां, मी बी देगावची आहो, मुखेड तालुक्यातले. मी कसं भेटे हो? येऊ दे माझ्या घरला, त्याला बांधून घालते म्हणली. बाजूला पेंद्या होता. पेंद्या, घर नंबर बघ र. किती आहे नंबर? घर नंबर बघ म्हणलं. आपल्या घराच्या मागेच आहे, गल्लीतच आहे म्हणले. ठीक आहे म्हणले. रात्री तिच्या घरात जाऊत म्हणले. रात्र झाली, 12 वाजता तिच्या घरासमोर समधी जमले. आतमध्ये गेले, दही दूध तूप लोणी खाल्ले. कृष्ण म्हणला तुम्ही जावा बाहेर, आता माझं नकर काम आहे. म्हणला माझं काम आहे. पतीची दाढी आणि पत्नीची विणी दोन्हीची गाठ मारली. गाठ अशी मारली, सुटूच नाही. गाठीला सांगितलं माझ्याशिवाय सुटायचं नाही. महाराज, साधा सुद्धा ब्राह्मण देवानं गो ब्राह्मण साक्षीनं आपल्याला मारलेली गाठ सुटणं, परात्पर परब्रह्म्यानं मारलेली गाठ आहे, तशी कशी सुटेल? पहाट झाली. पहाट झाल्या झाल्या जुन्या काळामध्ये महिला लवकर उठत होत्या म्हणून. पहाटे 4 वाजता उठले असताना वेणीला झटका बसला. उगा बसा माय, काय विकारला लाव तुम्ही? पहाट झाल्या, जाऊ द्या मला म्हणली बाहेर. शेण काढायचा आहे, धार काढायचा आहे, दूध जमा करायचं आहे, पुन्हा बाजारला लवकर जायचं आहे. उशीर झाला तर माझ्यापेक्षा अगोदर पुरं गवळीने जातील, त्यांचं दूध लवकर विकल, माझं तसंच राहील. जाऊ द्या म्हणली. पागल फेगल झालीस काय? दिवसभर जनावराच्या मागं फिरून फिरून मी थकून येतो. 1 तासभर जास्त झोपला, तुझ्या काय बापाचं बिघडतंय का? माझी का दाढी वडलीस? मी नाही वडले. मग मी नाही वडले, मस्तीला आलेस म्हणले तू. मस्त होऊन या माझली धांगडी, काय म्हणले? माझून धांगडी झालीस, करची ओढावडी मज लागी. हे खिशातलं नाही बरं, हे गात्यातलं आहे. धानात ठेवा नाही तर महाराज असका म्हणले माणसाला. दोघांची भांडणं लागले. अंधारात चाचपून बघितलं तर काय, दाढीची आणि विणीची गाठ आहे महाराज. गाठ आहे म्हणल्याच्या नंतर मग सोडिता सुटेना. दोघांनीही प्रयत्न केला, सोडिता सुटेना. ते म्हणले जा, हे सुटना गेले, येळा घेऊन ये, कापून काढत म्हणले. जा नव, चला जावं लागते, कारण गाठ बांधलेली आहे. दोघं बी गेले, वेळा घेऊन आले. ते म्हणले माझी तिरुपतीची आहे, ती म्हणली माझी सुवासनीची आहे. मधोमध दोघांची संधी झाली. मधोमध कापू म्हणले गाठीवर. कापिता कापेना. ते म्हणले कापता बी कापना गेले, काय करावं? दिवा घेऊन ये, जाळूत म्हणले. मधोमध जाळूत म्हणले. मग जाळीता जळेना काही केल्या, सोडिता सुटेना, कापिता कापेना, जाळेता जळेना काही केल्या. मग याच्या डोक्यात विचार आला. गरीब होतं पाप, ते भोळं माणूस होतं. काल कुठं तर मीटिंग झाली ती का म्हणाला ग्रुपची. कुठे गेलतो काल? यशोदेच्या दारात गेले होत्या. समद्या गवळणी कृष्णाला खोड्या करायला म्हणून त्याच्या खोड्या सांगायला गेले होत्या. हां, नकर तुझं तोंड फाटका आहे, जाऊन काय तर गुलाल उधळल्यास का म्हणला म्हणले. नक्कीच तिथं बोलला माझ्या घरला ये, तुला कसं बांधून घालते? हां, त्यानंच बांधलंय म्हणले, दुसरं कोणी बांधलं नाही. चल त्याच्याकडं. अगोदर कृष्णानं सांगितलं होतं उद्या सकाळी काय म्हणतात त्याला, सोंग येणार आहे. सोंग हे पोरो, सकाळी हजर राहा. सकाळी 7:15 आपल्या गावामध्ये सोंग येणार आहे. मग सोंग येणार म्हणत तर लहान पोरावाला लई उत्साह असतो. त्यावेळेस पोरांना सांगितलं देवानी, काय नाही, पिंपळाच्या पानाच्या पिपाना तयार करा. टमरेल तर आपल्या हातात असतात. एक छोटंसं टिपरू घ्यायचं, टमरेलाचं ढोल आणि पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या फुकायचं म्हणले. आणि हे टमरेल कशाला घेऊन जातं? जेवायला. बाहेर देशाला 2 नंबरला. पोरं रस्त्याच्या कडनं बसले होते आणि घरातून बाहेर आले हे सोंग
कसं जावं तिथं गेल्याशिवाय सुटच ना. बाहेर आले, काही लोक पुरं दिवले बी नाही, चड्ड्या वर केले, अंग्या वर केले, तसंच निघाले. कोण पिपाणी वाजवते, कोण ढोल वाजवते, निघाले महाराज तसंच. यशोदेच्या दारात आले आणि कृष्ण यशोदेच्या पाठीमागून बघताय. कस काय मला बांधतो म्हणली होतीस, बरं बांधलं देवानं तुला. मनातल्या मनात म्हणले, कृष्णा झालेली फजिती बाद झाली कृष्णा, सोड आता. भगवंतानं फक्त कृपा दृष्टीनं त्या गाठीकडे बघितलं आणि संदेहाच्या सुटल्या गाठी, ती गाठ सुटली महाराज. पोटामध्ये आनंद वाटला, निघून गेला. अनेक अशा खोड्या झाल्या. आता अनेक किती देवाच्या खोड्या सांगाव्या. एक दिवशी एक गवळण म्हणली, माय तुला यशोदे काय सांगू याची करणी. पहाटे 4 वाजता उठले, गायच्या गोट्यात गेले. गोट्यात गेल्याच्या नंतर ह्यानं काय केलं होतं माहिती आहे का, गाय समजा सोडून दिलतं आणि गायच्या जाग्यात गाढवा आणून बांधलं होतं. थंडीचे दिवस होते, थंडीचे दिवस. गायचे वस्त्र समजे सोडून दिले. आता कास देवाला थंडगार पाणी कसं वापरू म्हणून नकर ओतलावर ठेवून गरम पाणी केलते, हातात पाणी घेतले. अंधारात रोजची सवय, होय रोजची सवय. आता आपल्या पायातली चप्पल आपण डोळे झाकून जरी घातली तरी ती आपलीच आहे. पण माणसं एवढी बैमान आहेत महाराज. एखाद्याची जर चप्पल नवीन असेल, हो, आणि त्यानं जर पायात घातलं तर ती चप्पल सांगते मी तुझी नाही, पहिलं काढ. काय म्हणते चप्पलेला तोंड असते का सांगायला? नाही. आपल्या पायात जी रोजची चप्पल आहे तो अनुभवच येत नाही नवीन चप्पल घातल्यावर. चप्पल सांगते मी तुझी नाही, सोडून दे. तरी बी माणूस नाही चांगलीच आहे, 400 रुपयाला झाल्या, घेऊन जातो तुला म्हणून घेऊन जाते माणूस. रोजच्या नियमाप्रमाणे सवयीप्रमाणे जाऊन गोट्यात बसली, गायच्या खाली बसली आणि गायच्या कासाला पाणी मारली. जिथं गाय नव्हतीच तिथं होतं गाढव. आता गाढवाला पाणी मारल्यावर गाढव ग बसली होय. जल लात मारलं मग हॉटाळे फोडून टाकून दिलं, लात मारल्या. असलं काम करते म्हणले तुझं लेकरू का लय सुतीचं आहे का? ह्या समध्या खोड्या सांगितल्या. तेवढ्यामध्ये झालं काय, एक दिवशी सकाळी राधा शेणाचं टोपलं घेऊन गावच्या बाहेर चालली होती उकंड्यावर टाकायला. आणि समोरून एक राजा येत होता, कंस राजा येत होता. आणि कंसाला बघितली, हे आपल्या गावातलं गिराईक नाही. कोण बाबा तुम्ही, कस काय आला? कंस खोटं नाही सांगितलं, खरं सांगितलं. मला कंस म्हणतात. कंस कृष्णाला मारायला अगासूर, बगासूर, रिटासूर, कागासूर, महाबळ भट, पुतना हे सर्व राक्षस मारायला तू पाठवलेला तूच का? तू कंस? हा मीच कंस आहे. इथं कशाला आला? बघावं तर म्हणलो मी आतापर्यंत जेवढे बी राक्षस पाठवले एक बी जिवंत आला नाही महाबळ भटाला सोडून. मग तू आहे तर किती बलवान, त्याला बघावं म्हणून आलोय. तू आलायस माझ्या कृष्णाला मारणार आहेस, देवाला मारणार आहेस. डोक्यावरचं टोपलं खाली टाकले आणि फक्त कंसाला धरली. असं कोण? राधेनं. परपुरुषाला कसं स्पर्श करावा याचा विचार राधा मातेनं नाही केला आणि लगे कंसाला धरली. म्हणजे तू कंस नाहीस बरं. असं कंसाला धरली. धरल्या जो पुरुष होता तो स्त्री झाला. काय झाला? स्त्री झाला. आता धोतर सोडलं आणि साडी नेसला. कोण? आत्ता इथं नेस, घरी गेल्यावर तुला दुसरी साडी देते म्हणले. आता काय करू? काय नाही, ते टोपलं उचल आणि चल माझ्या मागं. एक नाही, दोन नाही, राधेच्या घरात गेल्या राधेच्या जुन्या साड्या 2-4 दिल्या. ही साडी नेस आणि तुझं एकच काम, जेवायचं आणि शेण काढायचं. काय करायचं? जेवायचं आणि शेण काढायचं. एक नाही, दोन नाही, 6 महिने राधेच्या घरात शेण काढत होता. कोण? बाळू महाराज. कंस. 6 महिन्याच्या नंतर नारद महर्षी एकदा गावात येत होते. गावात येत असताना 6 महिन्यामध्ये लग्न तर काय झालं नाही गोकुळामध्ये, आणि प्रत्येक लग्नाची पत्रिका मला येते. कंस म्हणला मग ही नवीन बाई कोण आहे? अनोळखी स्त्री बघितल्याच्या नंतर आता नारद महर्षी समजायला ओळखच लहानपणापासून. मग हे नवीन स्त्री कोण आहे? कोण आहेस बाई तू? नारदाला बघितल्या कंसानं अजून जरा डोक्यावर पदर जास्त घेतला, चेहरा दिसू दिला नाही. तू कोण आहेस बाई? एकदा तोंड तर दाखव. नाही मी तोंड दाखवत नाही म्हणले. आणि तुम्हाला लाज कसं वाटणार? परक्या स्त्रीचं तोंड तुम्ही कशाला बघतो म्हणता? हे बघ, मी महाराज आहो आणि बाल ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी आहो, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहो. माझं दर्शन घ्यायला कुणी नको म्हणणार आणि मी त्याचं दर्शन घ्यायला मला कोणी सुद्धा अडविना. तोंड तर दाखव, तुझं तोंड दाखव. नारदानं तिचा हात धरला आणि पदर डोक्यावरला काढला.
आणि नारदानं वटावर आटवलं, ए कंसा, अरे तू. आणि महाराज तुमच्या पाया पडतो, कुणाला सांगू नका बरं, कुणाला अरे तू बाई कस का झालास, बाई झालास कसा, का सांगू. बऱ्याच दिवसापासून मी पाठवून दिलेलं एक बी राक्षस महागारी न येता हितच मरून चाललंय, आणि त्या बलाढ्य राक्षसाला मारणारा आहे तरी कसा त्याला बघावं म्हणून आलो. आणि राधेनं मला बघितलं, राधेनं मला फक्त स्पर्श केला. धडधाकट हत्तीसारखा गडी होतो. बाई होऊन 6 महिन्यापासून राधेच्या घरात शेण वाहला मी, शेणकूड काढला. तुमच्या पाया पडतो, या संकटातून मुक्त करा. कारण का, नारद महर्षीला कुठं बी मान होता. तुम्ही नंतर आल्याच्या नंतर तुम्हाला भरजरी वस्त्राचा आयर करतो, सन्मान करतो, सोनं नाणं देतो. पहिलं मला कंस जसा होतो तसं करायला लावा. तिकडून राधा आली आणि राधेला भगवान नारद महर्षीनं सांगितलं की राधा, जरी तो दुष्ट असला तरी तो राजा आहे. ज्या राजाचा तो राजा आहे त्या राजाच्या सिंहासन सध्या खाली आहे, त्याला मुक्त कर, त्याला तिथे जाऊन बसू दे. राधेनं परत स्पर्श केला आणि लगेनंतर कंस झाला आणि तो निघून गेला. अशी ही संघटना झाल्या गावामध्ये सर्व गोपिकांची मीटिंग झाली. आणि गोपिकांची मीटिंग झाल्याच्या नंतर गोपिकांनी परत राधे यशोदा मातेला काही खोड्या लावल्या. यशोदा मातेला कटाळाच आला. आता यशोदा मातेला कटाळाच आला. नाही माझ्या लेकराला मी गावात ठेवत नाही, त्याला शाळेत पाठवून देते म्हणली. शाळेत पाठवून देते म्हणली. आणि बरोबर किती वाजले आता, 1:30 वाजले. आपल्याला 15 मिनिटं राहिले. बरोबर 1:30 वाजता यशोदा माता कृष्णाला म्हणली, आता तू शाळेत जा. काय म्हणली, आता गावात राहायचं नाही, आता शाळेत जा, खोडे बस झाल्या तुझ्या. आणि शाळेत जा म्हणल्याच्या नंतर गावातल्या सर्व मित्रमंडळांना सांगितलं, ए आपणाला उद्या शाळेत जायचं आहे. आपली शाळा कोणती, जनावरा राखायची शाळा, आपल्याला तिकडे जायचं आहे. सर्वांनी उद्या तयार राहा. मग शाळेत कसा निघाला भगवान परमात्मा, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी. लागला फेडूचे पाठी, लागला घेऊचे पाठी, लागला धेनुचे पाठी, लागला घेऊचे पाठी. काळे घोंगडे हाती काटे, काळे घोंगडे हाती काटे, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, बोला फुलरी विठोबा रखुमा, खांद्यावर काळी घोंगडी घेतलेले, हातामध्ये काठी घेतलेले, एका बाजूला एका बगलेला खाण्यासाठी शिदा सामग्री घेतलेली आहे. काय म्हणतात त्याला, भाकर बांधून घेतल्या, भाकर शिदोरी शिदोरी घेतली. भोपळ्यामध्ये पाणी घेतलेले भगवान परमात्मा आणि देव निघालेले आहेत. जात असताना काही गोपिका एका थाटामाटामध्ये मथुऱ्याच्या बाजाराला निघाल्या होत्या. आणि जात असताना या गोपिका दिसल्या. कुणाला, कृष्णाला. या सर्व गोपिका मला गावात न राहू देता मला शेतात पाठवतायत ना, आता यांची मजाच करू म्हणले. आणि देव तिकडं आडवा आले. कोणाला, गोपिकांना. गोपिका कसं निघाल्या होत्या, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी, गवळणी
ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गे गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला ते देखून जगदीश धावला जगदीश धावला गोप घेऊन वेगे गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गे गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गे गवळणीचा ताट हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे सर्व गोपिका मथुरेच्या बाजारला जात असताना भगवान परमात्मा हे गोपाळांनो बांधणारे बांधतो तुम्ही शांत राहा हे गोपाळांनो अरे गवळणीचा थाट चालय मथुरेकड माल विकायला आपल्याला गावात नीट खाऊ दिलं नाही का नाही यांचं कामच करू म्हणले कार्यक्रम करू सर्व गोपाळ आडवा आले सर्व गोपाळांना म्हणले आम्हाला दान द्या आम्हाला सुद्धा अरे रात्रंदिवस आम्ही कष्ट करायचं जनावर आम्ही चारायचे आणि माल नेऊन तुम्ही शत्रूला विकता शत्रू कोण मथुरेमध्ये कृष्णाचे सर्व शत्रूच होते ना राक्षसाला जर दही दूध तूप लोणी जर त्यांना खाऊ घातलं तर त्यांची ताकद वाढल आणि आपली ताकद कमी होईल म्हणले आम्हाला सुद्धा खायचंय आम्हाला द्या म्हणले पहिलं त्यावेळेस गोपिका काय म्हणले माहितीये का कृष्णा जाऊ दे रे उशीर होतोय रे बाजार एकदा संपल्याच्या नंतर बाजारात जाऊन काय करावं नुसतं माशा मारावं लागते आमचं माल विकणार नाही आम्हाला पैसे येणार नाहीत घर संसार कसं चालेल आमचा आणि आम्हाला जर उशीर झाला तर आम्हाला घरात सासू सासरे आम्हाला जाच देतील आम्हाला रागवतील कानया सर सर परता नको आरता येऊ तुझा संग झालिया मग मी घरा कैशी जाऊ अरे तुझा जर संग झाला तर मी घरी कशी जाऊ घरी जाण्यासाठी मला वाट सुद्धा सापडायची नाही रे अंधार पडल घरी जाताना आणि जर आम्हाला घरी जायला जर उशीर झाला घरात गेल्या पहिलं सासू मारल मग नंतर सासरा शिवे देईल जुना काळ होता महाराज सासू म्हणजे सुनेची आईच होती सासू म्हणजे सुनेची आईच होती सुनाला सासूचा धाक होता आणि सून सुद्धा सासूच्या धाकात राहत होती आताच सांगायची गरज नाही बहुवेळ लागता सासू सासरे कोपतील घरी जर उशीर झाला तर घरामध्ये सासू सासरे आमच्या रागवतील नाही 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 माझं मला दान दिलंच पाहिजे काय भगवान परमात्म्याची लीला महाराज दान घेतल्याशिवाय देवानं सोडलंच नाही मग जे काही उरलेलं सुरलेलं होतं हा आता हे घेऊन जा मथुरेमध्ये गेल्या आणि तिथं विकू लागल्या विकत असताना देवाची भेट जातानाच झाली होती त्याचा परिणाम असा झाला दही घ्या तूप घ्या लोणी घ्या हे म्हणायचं विसरल्या आणि काय म्हणलाल्या गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्याजे गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे गोविंद घ्या कोणी दामोदर गाजे तब तब सती
दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या म्हणायचं सोडून दिलं आणि गोविंद घ्या, दामोदर घ्या. ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या विकत घेणाऱ्या गवळणी हसू लागल्या. तव तव हसती मथुरेच्या गे. बघा, विकणाऱ्याचा जो माल आहे त्या मालाचं नाव घेऊन जर तो विकत असेल तर हा काय विकायला आणलेला आहे हे घेणाऱ्याला कळतं. बरोबर आहे. अजून एकदा बोलू. जो माल विकणारा आणलाय, विकणाऱ्याचा मालाचं नाव काय हे जर तो सांगत नसला आणि दुसरंच काही सांगत असला तर घेणाऱ्याला काय घ्यावं हे कळना. तुमच्याकडं कपडे विकायला आले ते बंगालचे कुठेतरी लोक येतात का कधी? होय, येतात ना. ते काय म्हणतात? कपडे घ्या म्हणतात का? म्हणणार ते चुलुलुलू लेलो, मुलू मुलू लेलो, गुलू गुलू लेलो, चुलुलुलू लेलो, मुलू मुलू लेलो, गुलू गुलू लेलो. अच्छा है, अच्छा है. अरे अच्छा क्या है पहले खोल के दिखा. खोल के दिखाए तो पता चलेगा तेरे पास क्या है. चुलुलुलू है, मुलुलुलू है, गुलू गुलू है. ते तसं काय नीट सांगा ना. ते पाठीवर वज घेते वाकड भर भर नाद राहते मार. ते बी स्वरात म्हणते बरं, स्वरात म्हणते ते बी. कसा तरी माल विकला. जाऊ द्या, ह्या गवळींना वेड लागले म्हणल्या. कसा तरी त्यांच्याकडून दूध, आता रोजच्या गवळणी होत्या, दूध. नवीन गवळण मथुरेत आली होती. मथुरेत नवीन गवळण आली होती आणि त्या गवळीने विचारले, होय तुम्ही कृष्ण घ्या म्हणता, दामोदर घ्या म्हणता, गोविंद घ्या म्हणता. अहो कृष्ण, दामोदर, गोविंद हे तुम्ही विकत असताना तुमचा व्यवसाय तर दही दूध तूप लोण्याचा दिसतो. तुमचं काम तरी असं दिसतंय, तुमचं बोलणं वेगळं दिसतंय. तुम्ही कुण्या जातीचे? काय विचारल्या? तुमची जात कोणती? त्यावेळेस ती गवळण म्हणली, याती कुळ माझे गेले हार बोल. 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 याती कुळ माझे. टाळ वाजवा, टाळ वाजवा, म्हणा, टाळ वाजवा. याती कुळ माझे गेले हार बोले. श्रीरंगा वाचोनी आनले. श्रीरंगा वाचोनी आनले. श्रीरंगा वाचोनी आनले. किती हो किती बाई, तुम्ही मला तुमची माझी जात विचारताय ना. माझी जात मी विसरून गेले. माझी जात पात मला काहीच ध्यानात नाही. मला श्रीरंगा वाचोनी आणू नेने. मी जातपात विसरले, देहभान विसरले. महाराज, देहभान विसरता येतं, जातपात विसरता येतं, पण कधी? तेवढं देवाचं वेड लागल्याच्या नंतर. आणि माणसानं येडच राहावं. कसं राहावं? लय शान व्हायच्या भानगडीत पडू नये. अहो स्वतः तुकोबराय आहे सांगतात, वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा म्हणणारे तुकोबराय आहे. काय म्हणतात? जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया. देवा, मला जरी सर्व काही कळत असलं तरी मला काही येत नाही असं मला करून ठेव. त्यावेळेस ती गवळण म्हणली,
अगं तुला तुझी जरी जात माहित नसेल तर मी सांगते तुझी जात काय, मी सांगते तुझी जात काय. काय माणसाचा लय आग्रह असतो. हो, आपली हुशारकी दाखवतात. कसं, एक माणूस एका कीर्तनकाराच्या समोर आला. आता माझ्या समोर आला, समजा माझ्या समोर आला आणि म्हणला, महाराज मी कोण्या जातीचा हो. कसं ओळखू आता तुझी जात कोणती आहे? मी कोण्या जातीचं. एक काम कर, कीर्तन झाल्याच्या नंतर रात्री मी ज्या रूममध्ये झोपतो ना त्या रूममध्ये ये झोपायला, तुला जात सांगतो म्हटलं. मग तुकाराम महाराजला मी सांगितलं होतं, महाराज तांब्या भरून पाणी डीप फ्रीजमध्ये ठेवा. काय म्हणलं मी, ठेवलंय का? तांब्या भरून पाणी डीप फ्रीजमध्ये ठेवा. ते झोपलं होतं. ते मला म्हणलं, महाराज सांगा की माझी जात कोणची. सांगतो, थोडा वेळ थांब. 10-12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. आता त्याला झोप सुधारना. 3 वाजता ते झोपलं आणि त्याची गाढ झोप लागल्या. तुकाराम महाराजला म्हणलं, ते पाणी घेऊन या. तुकाराम महाराजांना पाणी आणून माझ्या हातात दिलं आणि तसलं थंडगार पाणी त्याच्या तोंडावर टाकलं. ते तोंडावर पाणी पडले, या अल्लाह म्हणलं. ते ही तुझी जात आहे. जात कशी कळायची माणसाची? ते म्हणले, अगं तुम्ही मला किती बी जर शिकवलात, माझी ही जात आहे, पण माझी जात एकच आहे, माझी भक्तीची जात आहे. माझी जात काय? बरं ठीक आहे, तुझी जर भक्तीची जात असेल तर तुला तुझ्या जातीच्या अनुसरून तुला काहीतरी मिळतंय का खायला प्यायला? मला काहीच लागणार म्हणले खायला प्यायला. मला कसलीच भोग इच्छा राहिली नाही. अगं भोगीच्या भोगासाठी तर कितीतरी लोक खालीवर होतात. लोकांच्या मुंड्या मोडून का होणार आपण सुखात राहावं असं मानतात त्यांनी. त्यावेळेस ती म्हणली, अष्टभोग भोगने माते नाही चाड. कारण का? भक्ती प्रेम गोड लेईल गे माय किती हो शिकवाल. तुम्ही म्हणलेली चाल, किती वो शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली. मी फक्त त्या भगवान परमात्म्याशी रत झाले. मला माझी जात माहित नाही, पात माहित नाही, काय माहित नाही. बाई मी तुझ्या तोंडाला लागणार. मी चुलीवर दूध ठेवले, ती उतू गेलं तर ती आणि खराब होईल. ती गवळून मध्ये गेली, ही गवळून घरी आली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ठरवलं, इथून पुढचा माल तुम्ही इथून जर जात असाल, गोकुळला जर विकायला जात असाल तर पहिलं आमचं दान द्यायचं आणि मगच तिकडे जायचं. कारण संसाराला बी पैसे उपयोगी असतात ना. आम्हाला खायला दिल्याशिवाय जायचंच नाही. ही पोरं समजे रानामध्ये गाईच्या मागं फिरायचे, गाईच्या मागं फिरून तिथं नाना प्रकारचे खेळ खेळायचे. हो, हमामा, हुंबारी, चेंडूफळी. ही चेंडूफळी खेळ खेळत असताना एकदा भगवान परमात्म्यानं 6 मारला. काय मारला? 6 मारला. 6 मारला. तो चेंडू लगे कळंबाच्या झाडावर गेला. पोरं म्हणले, चेंडू तू मारलायस, तू आणून दे, जरी पाटलाचा असेल तरी. भगवान परमात्मा म्हणला, मी आणून देतो, काय हरकत नाही. कळंबावर गेले, नसतीच उग फांदी हलवली. तो चेंडू यमुनेच्या डोहात पडला. देव चेंडू बरोबरच डोहात उडी मारले. त्याचं कारण होतं, त्या डोहामध्ये कालिया नावाचा महासर्प राहत होता. त्या कालिया सर्पापासून त्याला इथून बाजूला काढायचं होतं. कारण यमुनेचं जे पाणी आहे ना, ते विषानं भरलेलं होतं. ते पाणी ना जनावर पियाला योग्य होतं, ना माणसं पिण्याला योग्य होतं. त्याच्याकरता इथून जर यमुनेच्या पाण्यातून जर इथून कालियाला घालवलं तर आपल्याला पाणी चांगलं प्यायला मिळतंय. माणसाला पाणी चांगलं प्यावं वाटतंय का गडूळ प्यावं वाटतंय? विषभरित पाणी इतकं भयंकर विष होतं. त्या डोहावरून एखादा जर पक्षी जर उडत जात असला तर त्या विषाच्या धाटीनं तो पक्षी पाण्यात पडायचा आणि तो पक्षी कालिया खात होता. पाण्यात राहून पाण्यात गेल्या त्या डोहात कालिया झोपीत होता. निवांत काय म्हणतात त्याला, घुरक्या मारत होता कालिया. आणि त्या कालियाच्या काही पत्न्या तिथं होत्या. त्या पत्न्याने या कृष्ण परमात्म्याला बघितल्याच्या नंतर त्या पत्न्या म्हणल्या, भाई काय लेकरू सुंदर आहे हो, काय लेकरू देखणं आहे हो, कोणाचा आहेस माय, कशाला इथं आलास आणि तुझं का काम आहे इथं? माझं काय काम नाही, माझा चेंडू व्हायला. अरे चेंडू तिकडं जाऊ दे, जीव जाते तुझा, पहिलं निघून जा, इथं राहू नको. ही झोपेतून उठल्यावर हे महाकाळ आहे, महाकाळ सर्प आहे, कालिया सर्प आहे, भयंकर आहे. माय आमच्यात त्यांचा राग बरा नाही, बरं लवकर निघून जा. काय म्हणल्या बाया त्या, आमच्यात त्यांचा राग बरा नाही, लवकर निघून जा. काय करताय त्यानं मला? कृष्णाचा आवाज वाढला आणि कालियाची झोप मोडली. कोण रे तो? कृष्ण म्हणतात मला. कशाला आला?
चेंडू माझा इथं आणलाय तू, मी चेंडू आणला ना, निघून जा. दोघाची बाचाबाच झाली, दोघांमध्ये युद्ध जुंपलं आणि त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कालियाला मुष्टी प्रहार करून त्याच्या फड्यावरती नृत्य करत बाहेर आले आणि कालियाला सांगितलं इथं तू राहायचं नाही, तो इथून समुद्रात निघून जा. कालियाला तिथून बाहेर घालवलं. महाराज ह्या कालियाला बाहेर घालण्याच्या योगामध्ये कालियाच्या डोहामध्ये सर्वांना माहित होतं इथं कालिया राहतो. हो, गोकुळ समद तिथं आलं, गोकुळ समद तिथं आलं. माझा कृष्ण कालियाच्या डोहात पडला ग मा, माझा छाती बडवून घेऊ लागले. पण मधी उडी मारायची कोणाचीच ताकद राहू नये. स्वतः जन्म दिलेली आई सुद्धा जरी जन्म दिलेली नसली तरी पण हो, मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे माय पावला पावला मागे सरत होती. हो, हे चरित्र झाल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं उद्या सकाळी येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही, येत असताना चांगले पदार्थ घेऊन यायचे. उद्या आपणाला प्रसाद करायचा आहे. काय म्हणले? चांगले चांगले पदार्थ करायचे. माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाये चोरोनिया माय नवनीता नावे. कृष्णा घेऊन येतो म्हणले. सर्वांनी दुसऱ्या दिवशी रानामध्ये येत असताना आणि सांगितलं आपणाला वृंदावनामध्ये जायचंय. कुठं जायचंय? वृंदावनामध्ये जायचंय. वृंदावनामध्ये रोज एका वनामध्ये जात होते, किशोरा वनामध्ये, वृंदावनामध्ये, यमुना नदीच्या तीरावरती, असं नाना प्रकारच्या वनामध्ये रोज जात होते गाई चारायला. त्या दिवशी सर्वांनी अगदी तयारीमध्ये तिथं आले, वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं अरे गाई तर आता गेल्यात, आता आपणाला खेळ करायचा आहे. मग त्यामध्ये काही पोरांनी विचार केला, हे ना आपल्याला नाना प्रकारच्या गोष्टी सांगते. आतापर्यंत रानात गाई चारायला हे 6, 7, 8 महिन्यापासून हे एकदा सुद्धा वळती केली नाही. हे ना काय केलं नाही? एकदा सुद्धा वळती केली नाही. वळती म्हणजे 7-8 पोरं जर असले तर गाय लांब गेलं तर एक पोरं हे तू एकटा जाऊन आण रे, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, असं वळती करायला हे ना आतापर्यंत वळतीच केलं नाही. अरे कृष्णा, आता लहान पोरं देव कशाचा भक्त कशाचा, कृष्णा आज वळती तुझी आहे. त्यावेळेस म्हणले मी पाटलाचं पोरगा आहे, मी वळतीला जातो. जमना म्हणले. जमना? जमना तर बाजूला हो, तुझे जनावर निघड, काढ बाजूला, तुझे जनावर बाजूला काढ, आमच्या जनावरात मिसळू देऊ नको, तुझं तो सेपरेट राख. सेपरेट राख का बर? का मोतीबरी आहे का? मोतीबरीच आहे आमची. समद्याला समान हक्क आहे सध्या, जमलं तर बघ. आणि का रे का तुझे जनावर आम्ही का राखावं? का राखावं? तुझे जनावर बाजूला काढ. त्यावेळेस ती पोरं म्हणले, काय म्हणले? कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. अरे का रे माझे जनावर का बाजूला काढ म्हणता? तर कारण काय सांगू तुला? काय कारण आहे? परवा काय झालं? माझ्या आईनं 5 पोळ्या बांधून दिलती. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. आम्हाला लांब धाडून दिलं. आम्हा धाडिले वैल्या दुरी, आमची ठकवणी खाल्ली शिदोरी. कानोबा रे, ए कानोबा, आम्हाला दूर पाठवलं आणि झाकून झुपून आमची सुदुरी समधी खाऊन टाकला. म्हणले 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी होते त्याच्यामध्ये, हे समध खाल्लं तू. अरे खाल्लो असेल रे, भूक लागली म्हणून खाल्लो, भूक नसल्यावर माणूस कशाला खाते? खाल्लो असेल, जाऊ द्या, माफ करा, तुमचा दोस्त आहे मी, सोडून द्या. अरे तू एक जर चूक केलास तर तुझं बरं आहे, मी तुला सोडून देऊ. चुकीवर चूक करतो तू काय केला? तू काय केला? परवा आमच्या एक गाय झुडपाच्या आडवण ह्याला आणि डायरेक्ट गाईला पिला. गाईचं दूध तू पिला आणि काय म्हणला? परियेशी ऋषिकेशी गाई म्हशीचे दूध पिशी. आणि सांगतो काय? वासरे प्याले म्हणून सांगाशी, उद्या ताक नाही आमाशी. घरी जर गाई नाही व्यवस्थित गेल्या आणि तिचं जर दूध नाही काढलं, दूध तापणार नाही, त्याच्यात विरजण पडणार नाही, दही होणार नाही, दह्याचं लोणी आईसाहेब काढणार नाहीत आमच्या, आणि आम्हाला ताक प्यायला मिळणार नाही, आणि आम्हाला ताकच मिळणार नाही. मग जगायचं कसं आम्ही? आणि घरात सांगतो कसा? वासरं पेले तुमचे, वासरं पितो हा, आणि वासराचं नाव वांडाळ करतो. अरे जाऊ द्या रे, पेलो असेल काय फरक पडते? तुम्ही बी 1 महिनाभर आमच्या घरात खाल्लेच की. 1 महिन्याचा एवढा काढायचा तू?
एवढीच नाही, तुझी अजून चूक सांगू, अरे तू जसा तुझा बाप तसा रे. पोरं लहान पोरं बोलत असताना म्हणतात तू जसा तुझा बाप बी तसाच आहे. तुझं नाव आम्ही शारंगधर ठेवलंय, शारंगधर. परियेशी शारंगधरा. तुझा मोरा नावाचा एक बैल आहे, बैल चुकला आणि तुझा बैल चुकला, तू आम्हाला ऐकत नाही म्हणून तुझ्या घरात तुझ्या बापाला सांगायला गेलो. तू जसा बाप तसा, बाप वैसा बेटा, कुंभार वैसा लोटा. बरोबर आहे ना? जसा बाप तसा बेटा. तू शेर तर तुझा बाप 1.25 शेर आहे गड्या. तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा आणि काठी घेऊन तुझं म्हातारा आमच्या मागं मारायला लागला. आले पद्धत आहे तुमची ही. आजी बाद आमच्या जनावरात तुझं जनावर येता कामा नाही, तुझं तू बाजूला जा. देव म्हणला आपल्यालाही चुका झाल्यात आणि आता मोतेबेरी करून काही उपयोग नाही. देवानं हात जोडले. बरं देवानं हात जोडल्याने काय सांगतो, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. देव म्हणला तुमच्या पाया पडतो रे, मला सवय नाही रे जनावरं राखायची. झालं ते झालं, झालं ते झालं, गंगेला मिळालं, चूक झाली माझी, माफ करा, आता सोडून द्या, मला तुमच्यात मिसळून घ्या. आणि तुमच्यात मिसळून घ्या मी का म्हणतो, तुमचा माझा संबंध का काल परवाचा आहे का? तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. अरे आपण नवीन नाही बाबा, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, हे तुम्हाला माहिती आहे ना. मला लांब करू नका, मला जवळ करा. जाऊ द्या रे, कृष्ण आपलाच आहे ना, आपलाच कृष्ण आहे ना, जाऊ द्या. दिसायला चांगला आहे, गडी आहे, बेस्ट, आपला मैत्र चांगला आहे. आपल्यापैकी आपलं प्रत्येक वेळा आपलं रक्षण करतो का नाही? 12 गाव ज्या वेळेस आगली लागला होता, तो समजा अग्नी आपल्याला वाचून त्यानं गिळला का नाही? जाऊ द्या, त्याच्या सर्व चुका माफ करू म्हणले. मग सर्व चुका माफ केल्या, सर्वांनी सांगितलं तरी पण कृष्णा तुला वळती करावंच लागणार आहे. त्यावेळेस करतो रे बाबा, मी वळती करतो म्हणले. कृष्ण वळती करतो म्हणला, सर्वजण खेळू लागले. गायी लांब गेल्या. भगवान परमात्म्याला सांगितलं जा गाय वळवून आण. अरे मी जायची गरज नाही, मी एक माणूस पाठवते म्हणले. कोणता माणूस? लगे मुरली काढली आणि मुरली वाजवायला लागला भगवान परमात्मा. मुरली कशी वाजवली माहिती आहे? अगदी मधुर, अगदी मधुर. माधवा माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. गोड मधुर मुरली वाजवायला चालू केला. महाराज ही मुरलीची ध्वनी ऐकून या मुरलीच्या ध्वनीची काही लोक स्तुती करू लागले. देव गंधर्व नारद महर्षी सुद्धा. सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. अगदी मधुर अशी मुरली वाजवायला चालू केली. ही मुरलीची ध्वनी ऐकून यमुनेचं जे पाणी होतं ते स्थिर वाहू लागलं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडळ चालता स्तब्ध होय. रविमंडळ जे आहे ना, या रविमंडळाची गती सुद्धा शांत झाली, व्यवस्थित सावकाश जाऊ लागली. यांची गती खुंटली गेली. यमुना नदी स्पीड व्हायची, ती सावकाश वाहू लागली. तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली. गायी चारा चारायचं विसरल्या. वाघ आणि गायी एके ठिकाणी येत नाहीत. गायीचं आणि वाघाचं वैर्य संपलं, दोघं एका ठिकाणी आले. हा सर्व प्रकार घडतो न घडतो तोपर्यंत पक्षी कुळे निवांत राहिले. पक्षी चिवचिव करायचं सोडून दिले आणि ती मुरलीची ध्वनी ऐकत होते. गोड अशा मुरलीची ध्वनी वृंदावनातच नव्हे तर गोकुळात सुद्धा गेली. एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणत होती, अगं वृंदावनामध्ये आतापर्यंत कोणी मुरली नाही वाजवली, कोण वाजवत असेल ग? ती गोपिका काय म्हणली, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. बोला, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वेणू नादे गोवर्धनो गाजे, पुच्छ पसरोने मयूर विराजे, पसरोने मयूर विराजे. आमज
सत्य यादव राजे ओ वृंदावने कोणाचा मायवाजे वृंदावने वेणू कोणाचा मायवाजे. मला वाटतंय यादवाचा राजा कृष्णाला सोडून इतकी मधुर वेणू कुणीच वाजवत नाही. त्या सर्व गोपिका त्या वेणूचा नाद ऐकल्या आणि निघाल्या कुठं वृंदावनाला. ज्या स्थितीत आहेत, जशा परिस्थितीत आहेत, ज्या स्थितीत आहेत तशा निघाल्या. कोण आंघोळ करत होतं, कोण वेणी घालत होतं, कोण जेवत होतं, कोण नवऱ्याला जीव वाढत होतं, कोण खार घालत होतं, कोण आंबे चिरत होतं, कोण लोणचं करत होतं, कोण स्वयंपाक करत होतं. जी गवळण ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत परत निघाली. कुठं वृंदावनाकडे निघाली. निघत असताना वृंदावनात आली. वृंदावनात आल्या आल्या कृष्णानं मुरली वाजवायचं बंद केलं. म्हणले का रे, का मुरली बंद केला? वाजव ना, वाजव ना. वाजवत नाही म्हणलं मी. का वाजवत नाही? का वाजवायचं? कशासाठी वाजवायचं? कोणासाठी वाजवायचं? वाजवत नाही, जमत नाही म्हणजे जमत नाही. मी गावात होतो, चांगला राहत होतो. मला उन्हात तानात हो पावसात मला तुम्ही गावातून बाहेर काढून दिलं. इमानदार वगैरे तुम्ही गवळणे, तुम्ही बैमान नाही. तुम्ही मला गावातल्या गावाच्या बाहेर पाठवून दिलं. रानात मला फिरावं लागलं तुमच्यासाठी. मला राजाचं पोरगा असून सुद्धा, पाटलाचं पोरगा असून सुद्धा. चूक झाली कृष्णा, पण काम कर, मुरली वाजव. वाजवणार नाही, पण तुम्ही इथं आल्या कशासाठी? काय कामासाठी आलं? तुमचं काय काम आहे इथं? तू आंघोळ करत होतीस, अंगाला साबण तसाच आहे. जीव घालत होतीस, भाजीचं टोपलं, भाजीचं बघून तुझ्या हातात तसंच आहे. एक गवळण लोणचं करत होती. लोणचं करून भरणी शिक्यावर ठेवायची, तर हरणी नावाची मुलगी शिक्यावर ठेवली आणि भरणी काकात घेऊन येत आली. तू कशासाठी आली? तू काय काम तुझं? काय वटर बोलायलाच म्हणले. आम्ही काय उगा मुद्दामन आलो का इथं? तुझा दूध तिथं आला होता. माझा दूध कोण आला होता? तुझा मुरली नावाचा जो दूत आहे ना, तो तिथं आला होता. आमच्या कानात येऊन पडला आणि आम्हाला सांगितलं वृंदावनात चला, कृष्ण तुम्हाला बोलवतोय. सोपी गोष्ट आहे? अरे काय मुरली वाजवलास तू? तुझी मुरली नव्ह, अरे सावळ्या कैशी वाजवली मुरली. मुरली नो हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दान दिन, मी वृंदावनी आले. कृष्णा अरे तुझी मुरली नाही रे, मुरली नाही, नुसता बाण आहे म्हणले, डायरेक्ट बाण. तो बाण आमच्या हृदयात लागल्या आम्ही संसार दाना दिन करून वृंदावनात आले. कृष्णा आता मला घरी पाठवू नको, तुझ्या जवळच दे. ठीक आहे काय हरकत नाही, बराच उशीर झाला, आता मी मुरली उद्या वाजवतो. आता तुम्ही घरी जा, आम्हाला काल्याचा प्रसाद करायचा आहे. आम्हाला बी दे ना. काला तुम्हाला नाही, बरं पाहिजे असेल तर तुम्हाला देतो. थोडं वाट बघावं लागेल, अजून 1-5 मिनिटं. काय हरकत नाही. 5 नाही, अरे जन्माच्या जन्म वाट बघू. देव दुर्लभ असा असणारा काला जरा आम्हाला मिळत असेल तर आम्ही वाट बघू, काय हरकत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. सर्वांनी काला जमा केला, सर्वांनी सर्व पदार्थ जमा केले, सर्वांच्या शुद्ध्या एकत्र केल्या आणि भगवान परमात्म्यानं सर्व काला एकत्र केला. काला म्हणजे कोणता? लाह्या आणि दही हा काला. दही आणि लाह्या तुमच्या घरात रोज भेटतात ना, तर त्याला दही लाह्याच म्हणतात. पण हिथं ज्या वेळेस त्या दही लाह्या येतात तो काला प्रसाद होतो. आलं लक्षामध्ये? तो काला प्रसाद होतो. आणि काला अजून एक प्रकारचा काला होतो, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा सुद्धा खिचडी काला होतो, जिथं देव भक्त आणि नाम घेऊन यमुना नदीला जाऊन हात धुवायचा नाही. का रे कृष्णा? देव समदे माशाच्या रूपात आलेले आहेत तिथं. हो, आजी ओ समरावती काला पहावया येते, देव विसरती देह भाना फुले. त्यांना माहिती आहे देवांना काला आमच्या हातात असा तसा येणार नाही. काल्याचा प्रसाद कमीत कमी गोपाळ हात धुल्याच्या नंतर ते आम्हाला खायला मिळेल म्हणून ते मासे झालेले आहेत. हो, काल्याचे असे देव जळे झाले मासे. मग खरकटे हात काय करायचं? काय ना आपल्या टिरीला पुसायचं म्हणले. पुसून या हसे हात टिरी, ते सांगा ते पुसा. टिरेला आपला हात पुसायचं. मग टिरेला हात पुसले कसं जमते? ते कसं गलीज वाटत नाही का? नाही, शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी देव आहे, पण या ठिकाणी कुण्याही देवाचं वास्तव्य नाही, म्हणून हात त्याचं पुसायचे. अजून सुद्धा आपणाला सवय, हात वल्ले असले की कुठं पुसतो आपण? तोंडाला नाही, टिरीला पुसतो. सर्वांनी अशा प्रकारे हात पुसा आणि काला सर्वांना मिळेल
मला दे मला दे मला दे करायचं नाही. भगवान परमात्म्याने सर्वांना कमलाकृती बसवलं, वाजवलेली मुरली कमरत खोवली, हातात भगवान परमात्म्यानं काल्याचं टोपलं घेतलं आणि भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका कुंडली गौरग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कीर्तनाची सेवा संपलेली आहे. तुम्ही मला अजून थोडं चलू द्या चलू द्या चलू द्या जरी म्हणत असला तरी ते माझ्यामुळं टाईम वाढला नाही बरं, तुमच्याच गावकऱ्यामुळं टाईम वाढला. ती म्हणे ते 3 वाजेपर्यंत करा, पण 3 वाजेपर्यंत करायची माझी ताकद नाही. मला इथून नारायणखेडला जायचं आहे, अजून इथून बी प्रवास मला जवळजवळ 150 किलोमीटर प्रवास आहे. त्याच्याकरता आता बस झालं. आता आल्या आल्या जर तुम्ही चालू केला असतात तरी काय हरकत नव्हतं, पण तुमची बी काय नाव येलं जाय, तुमच्या बी गावचा डीपी जळून गेला, आमचा पायगुण करावं काय आता. आमचा नाही का, कालचा होता नाही, पण काल चांगले महाराज होते होय काय, असं काय हरकत नाही. पायगुणामुळं नाही, काहीतरी तांत्रिक अडचण त्याला बी आलं असेल ते जळून गेले, ते जाऊ द्या, काय हरकत नाही. यंत्र कधी खराब होईल काय सांगता येत नाही महाराज. असो, काल्याच्या कीर्तनाची सेवा संपली. योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तरी क्षमा करा. आपलं चित्त सतत भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये रममाण व्हावं अशीच भगवत चरणी प्रार्थना करावी, दादासाहेबांच्या चरणी प्रार्थना करावी, हीच विनंती मीही भगवान परमात्म्याकडे करतो आणि कीर्तन स्वरूपी सेवा इथे संपवतो. तुकोबऱ्याचं भजन आहे, सर्वांनी करा. तुकाराम 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 बोला अहमदाबाद कबरी आजी देतो पोट भरी तुका विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडली जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडली कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश काला कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वैष्णवनिका संभ्रम भले भूमंडले आम्ही भले वेदे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल.